गझल आणि कविता गझल हा कवितेचा जरी भाग असला तरी मूलभूत फरक काय आहे कविता आणि गझलमध्ये, किंवा कविता लिहिणारी मंडळी असतील तर त्यांनी गझलेकडे वळताना कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे, काय त्याच्यामध्ये फरक आलेला. गझल हा सुरुवातीला सांगितलं, गझल हा अतिशय शिस्तबद्ध तंत्रबद्ध असा प्रकार आहे. तुम्हाला एवढाच भाग असतो त्याच्यातच तुम्हाला, म्हणून फापट पसारायला गझलेमध्ये स्थान नाही. अनिल विद्याधर आटलेकर, कवी, गझलकार, अनुवादक, मृदुशोधक, मुलाखतकार, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट यांनी आज मराठी गझल कशी लिहावी, गझल व कविता यामध्ये काय फरक आहे यासह अनेक बारकावे आज तसेच इतर बाबींचं मार्गदर्शन महाराष्ट्र टाइम्सनी आयोजित केलेल्या कार्यशाळेत केले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. एकाच दिवशी 1-2 तासात काही सगळं शिकता येत नाही, म्हणून मोजकं आणि महत्वाचं असे काही मुद्दे आणि अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्या गझल शिकण्यासाठी तुम्हाला फार महत्वाच्या ठरू शकतात. तर सर्वप्रथम म्हणजे गझल हा जो मराठी काव्य प्रकार आहे तो त्याचं जे मूळ आहे ते अरबी भाषेमध्ये आहे. अरबी भाषेमधनं तो फारसीमध्ये आला आणि नंतर हळूहळू उर्दू, हिंदी करत करत अनेक गुजराती किंवा अनेक बंगाली अशा भाषांमध्ये करत मग तो मराठीत आला आणि आता मराठीमध्ये सुद्धा गझल ही रुळलेली आहे. आज आपण काय करणार आहोत, 3 टप्प्यात जे म्हणाल होतो. पहिला म्हणजे आपण काही संकल्पनांचं स्पष्टीकरण करणार. म्हणजे संकल्पना काय, गझल म्हटल्यानंतर कसं एक सामान्यपणे जी आपण कविता लिहितो ती आपल्याला माहित आहे, पण गझल ही एक कविताच जरी असली तरी तो एक तंत्रबद्ध काव्य प्रकार आहे आणि त्याला एक चौकट आहे. गझलेला एक विशेष काही संज्ञा आहेत, गझलेमध्ये काही घटक आहेत गझलेचे, त्याबद्दल एक माहिती तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्यानंतर गझल आणि कविता गझल हा कवितेचा जरी भाग असला तरी मूलभूत फरक काय आहे कविता आणि गझलमध्ये, किंवा कविता लिहिणारी मंडळी असतील तर त्यांनी गझलेकडे वळताना कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे, काय त्याच्यामध्ये फरक आहे याच्याबद्दल एक काही सांगणार आहे. आणि नंतर आपण एक तांत्रिक बाजू जी आहे गझलेची त्याबद्दल बोलणार आहोत. म्हणजे गझलेसाठी वृत्त शिकावं लागतं किंवा काय ते कसं अंगी करावं किंवा वृत्ताचा सराव कसा करावा आणि मग त्या घटकांबद्दल थोडासा सराव करून जमल्यास तुमच्याकडनं एखादी ओळ किंवा 2 ओळींचा एखादा शेर लिहिता येतो का, हे आपण असं एक तंत्र आणि सराव असा एक आपण टप्पा त्याच्यामध्ये घेणार आहोत. सर्वप्रथम जसं मी म्हटलं, गझल अरबी फारसी असं करत मराठीमध्ये आली. आता मराठी गझल म्हटल्यानंतर आदरणीय सुरेश भटांचं नाव घेतल्याशिवाय मराठी गझलला आपण म्हणजे पूर्ण होऊ शकत नाही. कारण सुरुवातच जरी माधव जुलियन असू देत किंवा अनेक त्याच्यापूर्वीचे, त्यानंतर अगदी मंगेश पाडगावकर अनेक जणांनी जरी गझल हाताळली असली तरी मराठी गझल ही मराठी माणसाच्या मराठी जनमानसात रुजवण्याचं जे महत्वाचं जे श्रेय आहे ते सुरेश भटांना जातं. कारण त्याची जो गझल त्यापूर्वी माधव जुलियनाने तो सगळ्यात महत्वाचं माधव जुलियनांचं कार्य काय असेल तर छंदशास्त्र जे आहे, छंदोरचना असो, पद्यप्रकाश असो, हे जे ग्रंथ आहेत हे त्यांनी जे छंदशास्त्रावर ही पुस्तकं लिहून मराठी माणसासाठी म्हणजे गझलेसाठी लागणारी जी वृत्त असतात त्याच्याबद्दल एक चांगली जनजागृती केली आणि त्यांनी ते गझल म्हणत नसेल, गझल किंवा अशा प्रकारे म्हणत असेल तर ती एक सुरुवात केली. पण ज्याला पॉलिश्ड प्रॉडक्ट म्हणतो किंवा फिनिश प्रॉडक्ट त्याला आपण आजच्या भाषेत म्हणतो, अशा प्रकारची उत्तम मराठी गझल जी आहे ती सुरेश भटांच्या काळापासून त्यांनी सुरू केली. महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये विविध त्यांच्या मित्रमंडळींच्या म्हणा किंवा शिष्यांच्या म्हणा अशा लोकांच्या मदतीने त्यांनी हा मराठी गझलचा प्रचार आणि प्रसार केला. तर त्याच मराठी गझलकडे आज आपण गझल कार्यशाळेच्या माध्यमातून गझलचे विविध पैलू आपण बघणार आहोत. जसं म्हटलं मी की मराठी गझल कविता तुम्ही छंदोबद्ध लिहू शकता, छंदाशिवाय लिहू शकता, मुक्त लिहू शकता, पण गझलचं तसं नाही. गझल म्हटली की गझल ही वृत्तातच असते, गझल ही वृत्ताशिवाय होत नाही आणि त्याला एक आकृतीबंध असतो. त्याच्यात जे घटक आहेत त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. आता गझलमध्ये किमान म्हणजे त्याची व्याख्या करताना, शेराची व्याख्या करताना किंवा गझलची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे की ज्यावेळी यमक किंवा असल्यास अंत्ययमक अशा असणाऱ्या पहिल्या, त्याच्यात गझल जर म्हटलं तर पहिल्या द्विपदीमध्ये यमक आणि अंत्ययमक हे दोन्ही ओळीत येतात आणि पुढच्या जे काही 4 शेर 5 शेर 7 शेर जे काय असतील त्या शेरांमध्ये दुसऱ्या ओळीत
हे यमक किंवा अंत्ययमक जे असेल, तर अंत्ययमक हे कंपल्सरी गोष्ट नाही. अंत्ययमकला दुसरा रदीप असा शब्द आहे. रदीप हा स्त्रीलिंगी शब्द आहे. तर या 5 किंवा 5 पेक्षा जास्त द्विपदींची बांधणी असणारी रचना म्हणजे गझल. आता याच्यात कसं असतं की या द्विपदीमध्ये आता त्याच्यामध्ये वेगवेगळे हे असतात, काय घटक. आता मी त्याआधी सांगतो आणि त्यांचा अर्थ काय ते सांगतो. पहिला असतो मतला. मतला म्हणजे ज्या गझलेच्या रचनेची जिथे सुरुवात होते त्या 2 ओळींचा जो द्विपदी जी असते 2 ओळी, त्याला म्हणतात मतला. त्याच्यामध्ये काय मतला कशामुळे तो होतो हे सांगतो नंतर. त्याच्यामध्ये शेर, पुढचे शेर असतात. मग त्याच्यामध्ये असतो काफिया असतो, रदीप असते. मग हे घटक म्हणजे काय, तर मतला कधी असतो, जेव्हा आधी सगळ्यात अगोदर पुन्हा मी एक अधोरेखित करतोय गोष्ट की गझल ही वृत्तातच असते आणि पहिल्या ओळीपासून सुरुवात करून शेवटच्या ओळीपर्यंत सुरुवात ती एकाच वृत्तात असते. हे सगळ्यात महत्वाचं असतं. म्हणजे पहिली ओळ एका वृत्तात आहे आणि दुसरी ओळ तिसरी ओळ वेगळा असं होत नाही. 2-2 ओळींचा. आता शेर म्हणजे काय, तर ज्या द्विपदीमध्ये यमक अंत्ययमक असतं आणि ज्या द्विपदी वरची जी ओळ असते त्याला उला मिश्रा असं म्हणतात. या सगळ्या संकल्पना मूळ तिकडून आलेल्या आहेत. म्हणजे आपण पहिली ओळ दुसरी ओळ असंही म्हणू शकतो, पण त्याला उला मिश्रा म्हणतात. आणि दुसरं जी ओळ असते खालची त्याला सानी मिश्रा असं म्हणतात. तर या 2 ओळींचा मिळून अर्थपूर्ण सहसंबंध, ज्याला राबता किंवा रब्द असा शब्द आहे, रब्त किंवा राबता. तर 2 ओळीमध्ये अंतर्गत सहसंबंध असला पाहिजे. आता या 2 ओळींचा हा मिळून हे सगळे घटक, त्याच्यामध्ये काफिया असतो, रदीप असतो. आता रदीप हा स्त्रीलिंगी शब्द आहे. तर रदीपचा तसा बघितला तर मूळ भाषेतला जो अर्थ असा आहे की उंटावर किंवा घोड्यावर बसलेली जी व्यक्ती असते तिच्या मागोमाग येणारी व्यक्ती. आता असं का म्हटलंय, कारण काफिया म्हणजे यमक. लक्षात घ्या, काफिया म्हणजे यमक. तर यमकाच्या मागोमाग येणारा तो अंत्ययमक. अंत्ययमक म्हणजेच रदीप. आपल्या मराठीत त्याला आपण अंत्ययमक म्हणतो आणि काफियाला यमक म्हणतो. ती मागे मागे. आता कसं पहिल्या द्विपदीमध्ये यमक आणि अंत्ययमक दोन्ही ओळीत असतं. 2 ओळी. आता उदाहरणार्थ आपण एखादा जर शेर घेतला, उदाहरणार्थ की एखादी ओळ आपण घेऊ की पुन्हा घेतली मी भरारी वगैरे, आणि पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे. आता वैभव जोशींचा शेर आहे. आता मतलाच आहे, कारण काय भरारी आणि शिकारी दोन्ही आलं त्याच्यामध्ये. हे आहे काफिया. यमक म्हणजे काफिया आणि शेवटी वगैरे वगैरे दोन्ही ओळीत आले, याला म्हणतात रदीप, याला अंत्ययम. आता पुढचे जे शेर याला, आणि या पूर्ण आकृती बंधाला मिळून जमीन अशी संज्ञा आहे. जमीन म्हणजे बहर, ज्याला वृत्त जे आहे, या मतल्यामध्ये जे काही आपण पुढे जसं घराचा पाया असतो त्या पायावर सगळं ठरतं की किती भागामध्ये किती क्षेत्रामध्ये आपण घर बांधणार आहोत. की तो पाया जो असतो ना, हा पाया मतला म्हणजे पाया आहे. इथे तुमचं निश्चित होतं की बाबा इथून पुढे शेरामध्ये काफिया कुठला असणार आहे, रदीप कुठली असणार आहे आणि वृत्त कुठलं असणार आहे, सगळ्यात महत्वाची जमीन जी, या सगळ्या घटकांची मिळून जमीन बनते. आता शिकारी वगैरे भरारी वगैरे आल्यावर मग आता पुढच्या मध्ये दुसऱ्या ओळीमध्ये काय येणार आहे, मग जे काय असेल ते विचारी वगैरे. पहिल्या ओळीत येणार नाही, दुसऱ्या ओळीत. मग असं पुढच्या जे 5 शेर असतील, 7 शेर असतील, 8 शेर, जे काही किती शेर असतील, कमीत कमी 5 शेर असावेत असा एक संकेत आहे गझलेमध्ये की 5 किंवा जास्त शेरांची जी द्विपदींचा जो रचना असते तिला गझल असं म्हणतात. पण त्याच्यामध्ये हे सगळे घटक आले पाहिजे. आता मतला जो असतो त्याच्यामध्ये दोन्ही ओळीमध्ये यमक हवंय. रदीप ही ऐच्छिक आहे, म्हणजे तुमच्या विषयाला अनुसरून ती जर आली तर उत्तम. आता ते कसं आहे, थोडासा कविता आणि गझलेकडचा फरक जो म्हणतो त्याच्यामध्ये हा येतो विषय नंतर. तर पण यमक काफिया शिवाय गझल होत नाही. काफिया म्हणजे गझलचं ऑक्सिजन आहे. काफिया नसेल, यमक नसेल तर ती गझल होणार नाही. अंत्ययमक नुसतं चालत नाही, तर त्याला यमक म्हणजे काफिया हा लागतोच. मग रदीप असेल उत्तम, नसेल तरी काय हरकत नाही. नुसत्या काफिया म्हणजे पहिल्या द्विपदी म्हणजे मतल्यामध्ये दोन्ही ओळीत काफिया येईल आणि त्याच्यानंतर प्रत्येक दुसऱ्या ओळीत काफिया येत जाईल आणि रदीप असेल तर ती रदीप येईल. आता शेराचे तुम्हाला सांगितलं शेर. आता याच्यात एक महत्वाचं, आता खरं तर आम्हाला तो एक बोर्ड असलं तर बरं पडतं लिहून दाखवायला, कारण तुमच्या पण लक्षात येतं.
पण याच्यामध्ये कसं असतं, काफिया आता तुम्ही जर बघितलं, भरारी आणि शिकारी या दोन शब्दामध्ये तुम्हाला समान काय वाटतंय मला सांगा. री समान आहे, बरोबर आहे. अजून नीट कान देऊ नये का, भरारी शिकारी. आ बघा, आ हा स्वर ऐकतो मध्ये, भरारी शिकारी. व्यंजन काय आहे, रा आणि काय, पण त्याच्या स्वर काय आतमध्ये आ आहे ना, तर याला अलामत असं म्हणतात गझलेच्या भाषेमध्ये. त्याला मराठीत स्वरचिन्ह असं म्हणतात. म्हणजे आता यापुढे येणारे जे यमक असतील ते काय असणार आहेत, विचारी, विखारी, शिसारी. कळलं. री न बदलणारा अक्षर री आहे. आता याची व्याख्या करताना अलामतीला असं म्हणतात की न बदलणाऱ्या अक्षराच्या अगोदर येणाऱ्या अक्षरामधील स्वरचिन्हाला अलामत असं म्हणतात. म्हणजे ते स्वरसाम्य असं त्याला दुसरा शब्द आहे. म्हणजे ते असतं यमक. आपण काय शेवटी यमक म्हणजे मराठीत आपण कवितेत सुद्धा काय करतो, दाद असेल तर खाली साद घेतो की नाही, बरोबर आहे की नाही. म्हणजे किंवा काय असेल, कटकट असेल तर खाली वटवट घेतो, पटपट घेतो, असं हे यमक आहे. तसं गझलेला पद्धत नियम असा आहे की त्याच्यामध्ये अलामत असणं गरजेचं असतं. म्हणजे कवितेत असं चालू शकतं की वर दाद असेल किंवा तर खेद एक वेळ तुम्ही चालवून घेऊ शकता, दादला खेद, पण इथे तर चालत नाही. दाद असेल तर साद, नाद, वाद असे आले पाहिजे. लक्षात आलं आता बघा, दाद, वाद, नाद, साद याच्यामध्ये द हे न बदलणारे अक्षर आहे आणि आ हे स्वर आहे. व्यंजन बदलली. काफिया हा पूर्ण गझलेमध्ये बदलत नाही, पण काफियाचे शब्द बदलतात. नीट लक्ष द्या संकल्पनेकडे. ही संकल्पना तुम्हाला तंत्र काय माहिती का, गझल हा मंत्राचाच खेळ आहे सगळा. पण तंत्र कसं आहे, आपण श्वास घेतो, पाणी पितो, कुठल्याही ह्याच्यावर राहू शकतो. आपण म्हटलं तर एक तंबू बांधून पण राहू शकतो. पण आपल्याला घर का लागतं, तर घर असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतशीरपणे होऊ शकतात, संरक्षण मिळतं, बऱ्याच गोष्टी असतात. तसं आहे मंत्र जो आहे तो महत्वाचाच आहे. पण त्या अगोदर नुसता श्वास असेल, ऑक्सिजन असेल तर आपण जगू शकतो का. शरीर आत्मा आहे, नुसता आत्म्याला स्वतःचं अस्तित्व नाहीये ना, मग देह का लागतो. म्हणून तंत्र म्हणजे शरीर आहे आणि आत्मा म्हणजे गझल आहे. आतमध्ये तुम्ही जर आशय भरणार आहात ना, पण त्याच्यासाठी तुम्हाला तंत्र हे शिकावं लागेल. केवळ तंत्र एक प्रकारची शिडी आहे गझलेकडे जाण्याची, ते तुम्ही शिकलात आणि तुम्हाला हळूहळू जेव्हा तुमचे विचार तुम्हाला सुचतील ते हळूहळू तुमच्या त्या तंत्रामध्ये बसले आणि मग त्याच्यातून तुम्ही कसं ते कवीचं कसं बसतं. सुरेश भटांनी म्हटलंय किंवा गझलेची प्रमुख अटच ती आहे, गझलकार किंवा गझल लिहिणारी व्यक्ती ही प्रथमतः उत्तम कवी असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे कवी मनच नसेल, तुम्हाला काही संवेदनशीलताच नसेल, तर तुम्ही गझल म्हणजे ते अचेतन रचना होईल. ते नुसता एक त्याला आम्ही सापळा म्हणतो, नुसतं आपल्या ओळीत. म्हणून म्हणतो की वृत्तात लिहिलेल्या 2 ओळी एकाखाली एक लिहिलेल्या 2 ओळी म्हणजे शेर नाही, किंवा वृत्तात 2-2 ओळींच्या तुम्ही 5 ओळी रचना केली द्विपदीची म्हणून सुद्धा ती गझल होत नाही. तर याच्यामध्ये प्रत्येक घटक तितकाच महत्वाचा आहे का, तर म्हणून आकृतीबंध. आता मी नेहमी एक उदाहरण देतो. मला क्रिकेट खेळायचं आहे. समजा माझं गाव कुठेतरी कोकणात आहे, तर कोकणात नारळाचं झाड असतं, तुम्हाला माहितीये. तर त्याला जे मागे जे दांडा येतो म्हणजे पानाला चुडत म्हणतात त्याला, त्याच्यापासून पण क्रिकेट खेळता येतो. किंवा घरात एखादी आपली साधी फळी असते ती घेऊन सुद्धा आपण खेळू शकतो. पण उद्या आपल्याला भारतीय संघात निवड झाली, आता आपला वर्ल्ड कप सुरू आहे T20चा. समजा कुठेतरी वर्ल्ड कप सामन्यात खेळत असेल तर मी ती फळी किंवा ते घेऊन जाऊन खेळू शकतो का. भले मी क्रिस गेल आहे आणि मी मारू शकतो, कुठल्याही माझ्या हातात नुसता स्टंप दिला तरी त्याने मी 6 मारू शकतो. पण मला त्याची अनुमती असेल का, परवानगी असेल का, नाही. का नसणार आहे का, कारण कुठल्याही विधेचे, कुठल्याही खेळाचे, कुठल्याही एखाद्या गोष्टीचे नियम असतात. त्या नियमानुसार ती गोष्ट खेळली जातात. नेहमी अजून एक उदाहरण दिलं जातं की आता समजा एक इमारत उभी करताय, तर ती जी वीट आहे ना, ती वीट व्यवस्थित तिरकी वगैरे टाकून चालणार आहे का, तर त्या एका विटीमुळे अख्खी ती इमारत कोसळू शकते. तसंच आहे, प्रत्येक वीट, प्रत्येक शब्द अगदी अचूकपणे विचारपूर्वक गझलेमध्ये नेमावा लागतो. कविते आणि गझलेकडे फरक काय आहे कविता आणि गझलेमध्ये, तर कवितेमध्ये तुम्ही एक कडवं वाढवलं तरी काही फरक पडत नाही. आधी तुम्ही निसर्गात बाहेर कवीला वाटलं की निसर्गाचं वर्णन करावं, आधी त्यांना झऱ्याचं वर्णन केलं, नंतर डोंगराचं वर्णन, झरे केवढे झरे, काय डोंगर, काय झाडी,
काय जे काय तुम्हाला वर्णन एक तुम्ही अजून एक कडवं आढळलं, पण तसं गझलेत चालत. गझलेचा शेर ही एक स्वयंपूर्ण कविता असते, कविताच असते. म्हणजे आता कविता कशी असते, ही तुमची एक 6 कडव्यांची 8 कडव्यांची एक जी कविता असते, तिथे गझलेमध्ये 2 ओळींचा शेर हाच एक स्वयंपूर्ण कविता असते. अशा 5 किंवा त्याच्याहून अधिक कवितांची बांधणी म्हणजे गझल. म्हणजे शेर ही कविताच असते, म्हणजे 2 ओळीत तुम्हाला विषय संपवायचा आहे. पूर्वी आता इथे बऱ्यापैकी सगळे मला वाटतं एका अशा काळात आले की ज्यांना टेलिग्राम जे आपले टपाल सेवा ती तर माहिती असेलच. तार यायचे बघा पूर्वी. म्हणजे 2-3 प्रकार होते, पोस्ट कार्ड होतं, अंतर्देशी होतं आणि टेलिग्राम होतं. तर टेलिग्राम आपण कधी वापरायचो, जेव्हा फार अर्जन्सी असेल, महत्व. आणि पण त्याच्यामध्ये काय एक त्याचं वैशिष्ट्य काय होतं की आपण 2 किंवा 3च शब्द त्याच्यामध्ये लिहायचे. असं नाही, अंतर्देशीय पत्रामध्ये प्रिय आई आणि बाबा, सप्रेम नमस्कार, तिकडे आंबे फणस कसे आहे, तिकडे सगळं तुम्हाला पाहिजे ते सगळं, भावंडांचे शिक्षण झालं. गझलेत शेरामध्ये कसं आहे, हे टेलिग्राम सारखं आहे. टेलिग्राम मध्ये आपण काय लिहितो, स्टार्ट इमिडिएटली असं लिहायचं पूर्वी. ही भाषा तेव्हा कॉमन होती, तुम्हाला माहित असेल. आता स्टार्ट इमिडिएटलीचा अर्थ काय होतो की तो त्यांना समजून घ्यायचा आहे. त्याचा तसा अर्थ स्टार्ट इमिडिएटली म्हणजे लगेच निघ किंवा लगेच निघा. पण आता इथे पाऊस आलाय, वादळ आलंय, घर कोसळलंय, कोणी वारलंय, काय झालंय काहीही माहित नाही. तिकडच्या माणसाला संदेश एवढा पोहोचलेला आहे की आपल्याला त्वरित निघणं आहे आणि या ठिकाणी पोहोचणं. म्हणजेच शेर म्हणजे नथिंग बट, ज्याला आपण म्हणतो की ही टेलिग्राम आहे. कमीत कमी शब्दामध्ये अधिकाधिक आशय आणि भरपूर त्याला आयाम असणारा. म्हणजे एक शेर जो आहे त्याचा यांना अर्थ वेगळा लागू शकतो, तुम्हाला अर्थ वेगळा लागू शकतो, त्यांना अर्थ वेगळा लागू शकतो. तुम्ही ज्या मनस्थितीमध्ये असाल त्यावेळी सुद्धा अर्थ वेगळा लागू शकतो. ज्यावेळी एखाद्या शेराला अनेक अर्थ प्राप्त होतात तेव्हा तो अधिक उंचीवर जातो असं म्हटलं जातं. याचाच अर्थ की शेर तुम्ही लिहित असताना किती विचारपूर्वक तुम्हाला लिहिला पाहिजे हे तुमच्या लक्षात येतं. किंवा मी शेर लिहिलाय, मला आवडलेला शब्द त्याला त्याच्यात टाकला, किंवा माझ्याकडे असं नाही. अनावश्यक शब्दांचा भरणा शेरामध्ये करू नये. आणि काय होतं की आपल्याला वृत्त आता काहीतरी ओळ सुचली पण मध्ये एक शब्दच मिळत नाही आणि तो जमत नाही. आता तिथे मग ती जागा भरण्यासाठी म्हणून शब्द नाही घालायचे. प्रत्येक शब्द म्हणजे महिन्याच्या शेवटी आपण पैसे जसे खर्च करतो मंथ एंडला, त्या पद्धतीने शब्द खर्च करायचे. आता 28 तारीख आहे, 27 तारीख शेवटचा आठवडा आहे, पगार 5 तारीखला होणार आहे समजा. तर त्यावेळी आपण कसं करतो, एक रुपया आपण अतिशय काळजीपूर्वक वापरतो, विचारपूर्वक वापरतो. म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणायचे की 1 रुपया खर्च करताना सुद्धा 100 वेळा विचार करावा म्हणून. इथे सुद्धा एक शब्द तुम्ही लिहित असताना 100 वेळा विचार केला पाहिजे. कारण गझल हा प्रकारच नियमबद्ध प्रकार, कडक शिस्तीचं मास्तर आहे गझल म्हणजे तिथे तुम्हाला वाव नाहीये किंवा मी आपला हसत करत. कवितेत तुम्हाला कविता ही आईसारखी असते, लाड करते भरपूर. तुम्ही बसा, काय करा. शेर गझल म्हणजे तो थोडासा बापाचा स्वभाव असतो गझलकडे. जेवढंच तेवढं किंवा हे पाहिजे ना एवढंच, याच्या बाहेर नाही. तर तो जास्त महत्वाचा आहे. म्हणून आपण आता याच्या पहिल्या संकल्पनांमध्ये सगळ्यात महत्वाचे तुम्हाला सांगितलं, मतला ही कन्सेप्ट सांगितली तुम्हाला. मतला ही म्हणजे रचना, जी गझल रचना असते 5 किंवा 2 ओळींच्या यमक आणि अंत्ययमक पहिल्या 2 द्विपदीमध्ये, त्याच्यानंतर 5 किंवा अधिक कवितांची बांधणी. शेर म्हणजेच आपली स्वयंपूर्ण कविता म्हणून द्विपदींची बांधणी म्हणजे गझल. त्यातला जो पहिल्या 2 ओळींचा जो द्विपदी असते, पहिली द्विपदी, ज्यात यमक अंत्ययमक असल्यास ते पहिल्या द्विपदे दोन्ही ओळीत येतं. यमक मात्र असतंच, ते आलंच पाहिजे. ते पहिल्या द्विपदीमध्ये दोन्ही ओळींमध्ये असतं आणि उरलेल्या सर्व द्विपदीमध्ये, उरलेल्या सर्व शेरांमध्ये दुसऱ्या ओळीत येतं. त्याला हा झाला मतला. त्याच्यानंतर तुम्हाला मी काफिया सांगितला, काफिया म्हणजे यमक. त्याच्यानंतर रदीफ सांगितली. रदीफ हा स्त्रीलिंगी शब्द आहे, लक्षात ठेवा. जर मराठीत रदीफ लिहायची असेल तर ती रदीफ असं म्हटलं जातं. रदीफ सांगितली. त्याच्यानंतर तुम्हाला अलामत म्हणजे स्वरचिन्ह सांगितलं. आता अजून एक महत्वाचा याच्यामध्ये घटक असतो, तो म्हणजे मक्ता. हा शब्द तुम्ही मराठीत पण हा शब्द ऐकला असेल, त्याने काय मक्ता घेतलाय का वगैरे. पण इथे जो गझलमध्ये जो मक्ता हा जो शब्द आहे, गझल मधला जो तुम्ही अभंग वगैरे ऐकले असतील, तुका म्हणे, ज्ञाना म्हणे, हे जे ज्ञाना म्हणे, तुका म्हणे, हे जे गझलेच्या अभंगांच्या शेवटी येत होतं ना, त्या काळी नावाची मोहर
त्याच्यामध्ये उल्लेख करणं ह्या एक पद्धत होती. कारण लिखित स्वरूपात तेव्हा फार कमी साहित्य होतं. मग ते म्हणजे आजच्या काळातही ती गरज आहे. वाङ्मय चौर्य होऊ नये म्हणून सुद्धा गरज आहे. गझलेमध्ये मात्र मक्ता याचा अर्थ शेवटच्या शेरामध्ये शायर म्हणजे गझलकार आपलं नाव जेव्हा त्याच्यामध्ये ओवतो त्या शेरामध्ये तेव्हा त्याला मक्ता असं म्हणतात. आणि जर तो अनेकांचा गैरसमज असतो की शेवटचा शेर म्हणजे मक्ता म्हण, असं नाही. जर त्या शेवटच्या शेरामध्ये गझलकाराचं नाव असेल, शायराचं नाव असेल, तर त्या शायराच्या नावाला सुद्धा एक संज्ञा आहे, तखल्लुस असं नाव आहे. या सगळ्या संज्ञा जसं सांगितल्या अरबी फारसी तिकडनं आलेलं. तखल्लुस म्हणजे तुमचं टोपण नाव, शायराचं गझलकाराचं टोपण नाव किंवा जे गझल लिहिण्यासाठी घेतलेलं जे नाव आहे त्याला तखल्लुस असं म्हणतात. तर ज्या शेवटच्या शेरामध्ये तखल्लुस असतो त्याला मक्ता असं म्हणतात. नसेल तर त्याला गझल का आखरी शेर असं म्हणतात किंवा शेवटचा शेर. ठीक आहे, एवढ्या तुम्हाला संकल्पना समजल्या, एवढ्या कन्सेप्ट समजल्या तुम्हाला. आता जसं म्हटलं गझल आणि कवितेकरता फरक तुम्हाला मी आता सांगितलाच आहे. पण मग कविता मी लिहितो आणि मला गझल लिहायची असेल तर मी काय खबरदारी घ्यायला पाहिजे? तुमच्यापैकी कविता लिहिता तुम्ही? वृत्तबद्ध कविता कोणी लिहितंय? बर, वृत्त म्हणजे काय ते वगैरे त्याच्याकडे पण आपण येऊच. पण आता कविता लिहित असेल तर कविता आणि गझल याच्यात, गझल ही कविताच आहे पण जसं सांगितलं गझलेचा स्वतःचा एक स्वभाव आहे. तर तुम्हाला कवितेकडून गझलेकडे जात असताना पूर्णतः गझलेचा स्वभाव समजून घेऊन इकडे कवितेचा स्वभाव विसरून, म्हणजे आपण आपल्या पाहुण्यांकडे जर जात असू तर आपल्या घरचे नियम घेऊन जात नाही ना. आपल्याला पाहिजे तिकडे आपण काहीतरी एखादी वस्तू ठेवली, फ्रीजवर चष्मा ठेवला, अजून तिकडे काहीतरी, असं नाही ना करत. तिकडे गेल्यानंतर प्रत्येक गोष्ट आधी एकतर आपली आपण बॅग घेऊन जातो, जे काय असेल टूथपेस्ट असेल, ब्रश असेल, आपलं झालं की आणून परत आपण त्याच्यामध्ये ठेवतो. का तर हे त्यांचं घर आहे, त्यांच्या घराचे रीतीनियम वेगळे. त्यांच्या घरात समजा चप्पल अगदी जिन्याच्या खाली काढायचं असेल, दरवाजाच्या बाहेर पण नाही, जिन्याच्या, तर आपण जिन्याच्या खालीच काढणार. का तर हे त्यांच्या घर. तसंच कविता आणि गझल जरी ते आपले पाहुणे असले, आपण कुठेतरी बॉन्ड एक नात्याने जोडलेले आहोत, गझल ही कविताच आहे पण शेवटी त्यांचे स्वतःचे नियम आहे. म्हणून कवितेकडून गझलेकडे जात असताना कवितेचा जो पूर्ण बाज आहे आपला, तो पूर्णतः थोडक्यात साजे शृंगार कवितेचे असतात ते काढून ठेवून गझलकडे प्रवेश करायचा आहे. मंदिरात प्रवेश करताना आपला इगो, आपलं ते सगळं काढून आपण देवळाच्या बाहेर ठेवून नंतर आत कसा प्रवेश करतो. कारण काय ते पूर्ण अंगीकारण्यासाठी तुमचं अगोदरचं जर तुम्ही काढलं नाही तर गझल तुमचं शिरणारच नाही. कारण तो स्वभावच तुम्हाला समजणार नाही की गझल कशी लिहायला पाहिजे, किंवा तुम्ही कवितेचाच मूड घेऊन तिकडे जाणार. आणि मग ते, कारण मगाशी सांगितलं वृत्तात 2-2 ओळी लिहिल्या एका खाली एक, अतिशय तुम्ही अगदी व्यवस्थित वृत्त पाळलेलं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, प्रत्येक अगदी म्हणजे काहीच सूट घेतले नाहीत, उत्तम प्रकारे लिहिलंय. पण त्यात हे गझलचे घटक नसतील आणि फक्त वर्णनात्मक असेल की त्याला, आता गझल जसं कवितेचं व्याख्या काय असते की सुरुवातीपासून शेवटापर्यंत एक थीम किंवा एक मध्यवर्ती संकल्पना उलगडत जाणारी रचना म्हणजे कविता. आता बाकीच्या व्याख्या आपल्याला माहिती आहेत की कमीत कमी शब्दामध्ये वगैरे, पण एका म्हणजे सुरुवातीला आपण प्रेमावर लिहितो, शेवटपर्यंत बाबा ते प्रेमभंगार असेल तर प्रेमभंगार असं असतं. आणि प्रत्येक कडवं दुसऱ्या कडव्यावर अवलंबून असतं अर्थासाठी. म्हणजे ह्या पहिल्या कडव्यावर दुसऱ्या कडव्यावर तर शेवटपर्यंत, शेवटच्या कडव्यात आपण त्याचं काहीतरी हे करतो. अशा प्रकारे बाबा ते म्हणतात ना की दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर, नंतर ते आनंदाने जगू लागले. पण गझलेत 2 शेर 2 ओळीतच तुम्हाला कविता पूर्ण करायची, 2 ओळीतच कविता पूर्ण करायची आहे तुम्हाला. अशा 2-2 ओळींच्या कविता आहेत. आणि गझलेचं किंवा शेराचं, गझलेचं मुख्यत्वे वैशिष्ट्य आहे की एक शेर दुसऱ्या शेरावर अवलंबून नसतो. अर्थात तो वेगळा काढला कुठेही त्याचा, म्हणून आपण म्हणतो म्हणजे एक शेर याद आहे असं आपण जनरली निवेदनामधून किंवा असं म्हणजे आपण म्हणतो. त्याचं कारण काय, तो शेर स्वयंपूर्ण कविता असल्यामुळे तो नुसता शेर ऐकवला तरी त्याचा अर्थबोध आपल्याला होतो. याचं कारण काय आहे, गझलेची प्रमुख अट असते, गझलेचा प्रत्येक शेर हा स्वतंत्र कविता असते, तो अर्थासाठी दुसऱ्या अगोदरच्या किंवा नंतरच्या शेरावर अवलंबून राहत नाही. हा एक झाला प्रकार. आता याचा दुसरा पण प्रकार असतो, म्हणजे समान थीम तुम्ही वापरू शकता, म्हणजे बाबा प्रेम, पण शेर मात्र इंडिपेंडंट असावा, स्वतंत्र असावा. तर प्रेमाचे विविध अंग दाखवू शकता तुम्ही. एकात रुसवा दाखवू शकता, एकात अजून काहीतरी दाखवू शकता,
एकात का अजून काहीतरी राग दाखवू शकता वेगवेगळं, पण तो शेर वेगळा काढला तरी बाबा आता काय असा अर्थच नाही असं होता का मला. पण सगळ्यात महत्वाची शेराची आणि कवितेचा आणि गझलेचा फरक असा आहे, कविता ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच विषय उलगडत नेणारी असते आणि तिच्यात एवढीच जागा आहे असं काही बंधन नसतं. तुम्ही 5च्या ऐवजी 7 कडवी करा, 8 कडवी करा, एकच पण कवितेचं ते. पण शेरामध्ये तसं नसतं. 2 ओळी जे तुम्ही मीटर ठरवलंय, वृत्त ठरवलंय, त्या वृत्तामध्येच पहिल्यापासून शेवटपर्यंत तेवढं मोजकं. आणि मग तुम्ही असं लिहिलं तर ते काय, ती तंत्रामध्ये, गझलच्या तंत्रामध्ये तुम्हाला कविता लिहिता येईल पण ती गझल होणार नाही. तुमच्या लक्षात आलं मी काय म्हणतोय? गझलचं तंत्र सगळं साच्या, थोडक्यात आपण गणपती जवळ साचे असतात ना, त्याच्यात समजा आता कुठली माती टाकायची ठरलेलं ना, शाडूची किंवा दुसरी कुठली तरी टाकली तरी त्याच्यात तो आकार तर घेईलच त्याला, पण त्याला ते देखणे पण किंवा त्या साच्याची मूर्ती जशी असते तसं येईल का? नाही येणार, कारण त्याच्या आतमध्ये जे टाकलं पाहिजे ते तुम्ही टाकलं नाहीये. म्हणून कवितेचा आणि गझलेचा स्वभाव जरी ते एकमेकाशी संबंधित असले तरी गझल ही पूर्णतः अतिशय काटेकोर पद्धतीने लिहिली जाणारी विधा आहे. कवितेचाच प्रकार आहे पण ती अशी आहे की तिचा स्वतःचा एक स्वभाव आहे, स्वतःची अशी वृत्ती आहे. कविता वृत्तातच लिहिली पाहिजे असं बंधन नसतं. तुम्हाला वाटलं मी पाहिले ते झाड, मला ते खूप छान वाटले, मला त्याच्याखाली गार वाटले, मी त्याचा आभारी आहे, असं काही तुम्ही मुक्त छंद म्हणा कुठल्या याच्यात लिहू शकता. वृत्तात लिहिली उत्तम, वृत्त तुम्हाला येत असेल तर, पण वृत्तातच लिहिली पाहिजे. पण गझल ही वृत्तातच लिहावी लागते आणि वृत्तात ते सुद्धा हे सगळे गझलचे घटक जे आहेत ते पाळून. आणि याच्यानंतरही जर तुमच्यामध्ये, याला अजून एक सगळ्यात महत्वाचं एक त्याच्यात संज्ञा आहे, याला खयाल. तुम्ही ऐकला असेल हा शब्द, अरे क्या खयाल, आता क्या बात आहे, हे जी दाद आपण देतो ती खयालाला असते आणि मांडणीला असते. पहिला त्याच्यामध्ये सूक्ष्म तो थॉट असतो, विचार असतो, खयाल असतो. त्या खयालाची कवीने कशी बांधणी केलेली आहे. मगापासून बांधणी शब्द मला वाटतं 4-5 वेळा 5-6 वेळा वापरला. बांधणी, इट इज नथिंग बट ए क्राफ्ट्समनशिप असं म्हणतात. म्हणजे ती गझलमध्ये थोडी तुम्हाला ते करावीच लागते. म्हणजे का, तर तुम्हाला तो शब्द, आता हा शब्द थोड्या वेळाने तुम्हाला संस्करण ज्याला म्हणतो, संस्करण हे सगळ्याच गोष्टीवर करावं लागतं. तर तुम्ही थोड्या वेळानं अरे नाही याच्यापेक्षा हा जास्त योग्य शब्द हा आहे, तर तुमच्याकडे शब्द संपत्ती पण असणं गरजेचं आहे. अगोदर मगाशी म्हटलं, सुरेश भटांनी काय म्हटलं, किंवा गझलेची काय आवड आहे की गझलकार किंवा गझल लिहिणारा हा उत्तम कवी असणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या भाषेत गझल लिहिणार आहात त्या भाषेचं तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे. तुमची मातृभाषा आता आपली सगळ्यांची मराठी आहे, तर मराठी भाषेचं मला निदान ज्ञान असणं गरजेचं. गझल लिहिणार तर मला निदान काहीतरी पर्यायी शब्द, आपण शाळेत समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे सगळं शिकलोय. मग आज मी लिहिली, आणि आजकाल सगळ्यात मोठा धोका हा आहे की आजकाल सोशल मीडिया सगळ्यांच्या हातात आहे. काय होतं की ती एक आतमधून येणारी एक उर्मी असते, मला काहीतरी लिहून टाकायचं. आज गझल बद्दल वाचलं नाही तोपर्यंत 2-2 ओळीचं काहीतरी लिहून टाकतात. तिथे काही ज्यांना गझलचं गंधही नसणार अशी मंडळी असतात, त्यांना वाटते 2-2 ओळींचे 5 पेक्षा जास्त टाकले म्हणजे ही गझल आहे. तो वा म्हणतो, दुसरा आवडला, तिसरा आवडला शेर म्हणतो, ह्याला वाटतं ही गझल आहे. याला याच्याही गावी नसतं की ती गझल नाही, त्याच्याही नसतो. तो 8 दिवसांनी पुस्तक काढायला जातो. हा धोका आहे. लिहा, चांगले लिहा. आणि गझल म्हणजे मॅगी नाही आहे, लक्षात. 2 मिनिट में हो गई. गझलला तपस्या लागते, साधना लागते, अभ्यास लागतो. एक तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो, हिंदी उर्दू मध्ये असा एक अलिखित नियम आहे, दंडक आहे, की तुम्हाला इतर सर्व गझलकारांचे, इतर शायरांचे मला वाटतं काहीतरी 5000 शेर काहीतरी तुम्हाला पाठ असावे लागतात. किती? 5000 शेर पाठ असावे लागतात. म्हणजे तुम्हाला या गोष्टीतनं 2 गोष्टी अधोरेखित होतात. एक तर तुम्हाला चांगल्या गोष्टीला दाद देता येणं शिकणं गरजेचं आहे. दुसरं तर चांगलं हे तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही पाठ करणार ना. अरे शेर बहुत अच्छा आहे, कधी करणार? तुम्हाला जेव्हा ती तुमच्या आतमध्ये भावना असेल ना, हे बहुत अच्छा आहे, सच में अच्छा आहे, आणि हे वाचत असताना हळूहळू तुमचं पण एक प्रतिभेला एक शेप येत जाणार, एक आकार येत जाणार आहे, एक ती घडत जाणार आहे. गझलेचा एक स्वभाव तुमच्या घडत जाईल की गझल कशी लिहितात. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु किंवा मार्गदर्शक किंवा काय जे पुढे जाणे आपण कधी शिकतो. आज रमाकांत आचरेकर सचिन तेंडुलकरचे गुरु होते. बॅटिंग तर सगळेच करू शकतात, पण त्या खाचा खोचा इथे इतरांचे शेर वाचणं हे सुद्धा एक प्रकारचा अभ्यास आहे, एक मार्गदर्शनच आहे. यांनी कसं लिहिलंय बाबा, हिंदी उर्दू मधले मोठे बरेच गाली बसू दे
किंवा अगदी साध्या सोप्या शैलीमध्ये उत्तम गझल लिहिणारे वसीम बरेलवी असू देत, बरेच आहेत, अहमद फराद असू देत, जॉन एलिया असू देत, ह्या सगळ्या गझलकारांच्या एक जेवढे जमतील तेवढे आजच्या काळातले जुबेरली तबिश म्हणून आहे, वरुण आनंद म्हणून आहेत, हे चांगले नवीन गझलकार आहे. मराठीमध्ये तर भरपूरच आहेत. मराठीमध्ये आता आपल्याला माहित आहे मोठ्या वैभव जोशी आहे, वैभव देशमुख आहे, वैभव कुलकर्णी, वैभव नावावरनं 3 नाव सांगितलं, तिघे चांगले गझलकार आहेत. बरेच आहेत. ज्ञानेश पाटील आहे, आपल्या पुण्यामध्ये पण आहेत प्रमोद खराडे ज्येष्ठ गझलकार, इलाही जमादार तुम्हाला माहित असेल त्यांचं ते जे प्रसिद्ध असलेलं ते अंदाज आरशाचा हा त्यांचं आहे, भीमराव पांचाळे गातात. इलाही आहेत, रमण रणदिवे सर आहेत, आपल्या पुण्यामध्येच असतात. सांगायचा मतितार्थ काय, बाजारामध्ये पुस्तकं सुद्धा उपलब्ध आहेत. तर हे शेत तुम्ही वाचा, मनन करा, चिंतन करा. हे ह्यांना हाच शब्द येते का, तुम्हाला जोपर्यंत प्रश्न पडणार नाही ना, तुम्हाला कुठलीही गोष्ट शिकता येत नाही. जिज्ञासा ही कुठलीही विधा, कुठलीही गोष्ट शिकण्याचं मूळ आहे. जिज्ञासाच नसेल तर तुम्हाला ठीक आहे बाबा आहे तसं आहे. तुमच्या मेंदूला ताण दिला पाहिजे की मला याचा पर्यायी शब्द मला, की मी तुम्हाला म्हटलं जागेला महत्व असतं. आता मला सांगा, तुमचं समजा भुजंगप्रात सारखं वृत्त आहे, मला नाव इतक्यात कळणार नाही, पण समजा एक छोटं वृत्त आहे, त्यात जागाच कमी, एका ओळीत समजा 10-12 अक्षरच आहेत, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मला सांगा 4 अक्षरी शब्दाच्या ऐवजी किंवा 5 अक्षरी शब्दाच्या ऐवजी तुम्हाला 2 अक्षरी शब्द मिळाला, तुमची जागा वाचणार आहे की नाही, मग तिथे अधिक अर्थपूर्ण अजून एक शब्द वापरता येईल की नाही. जो 5 अक्षरी शब्द आहे त्याच्या अक्षरी 2 अक्षरी शब्द वापरता आला, किंवा असं उलटही 2 शब्द वापरून तू एखादी संकल्पना जी अजून पसरट झाली असती त्याच्याऐवजी एकच त्याला व्यक्त करणारा असा खणखणीत शब्द जर असेल तर तो त्याचं सौंदर्य अजून वाढवणार. कारण गझल शेवटी सादरीकरणाची गोष्ट आहे, ऐकणाऱ्याला ती भावली पाहिजे, त्याच्या हृदयापर्यंत पोचली पाहिजे. हे गझलेचं एक गमक आहे, गझलेच्या वैशिष्ट्यांपैकी एक आहे की ते ऐकणाऱ्याला पण त्याच्या हृदयापर्यंत वा क्या बात आहे कधी येईल. गझलेच्या व्याख्या बऱ्याच आहे शेराबद्दल, ते मध्ये पडदा असतो आरसपाणी, त्याच्या पलीकडे दिसणं, म्हणजे बरंच आहे. किंवा जसं तो असा गळा असतो त्याच्या जागी पान जातं, हे अशा बऱ्याच. पण आपल्या दृष्टीनं सगळ्यात सोपी, मी आज काय मुद्दाम सोपं करून सांगतो, विद्वत जड व्याख्यान मला देता येतं, मी सगळं हे करून, पण आपल्या दृष्टीनं आपल्याला काय शिकायचंय गझल. तर मुळात कवितेकडून गझलेकडे जाताना आपल्याला काय केलं, पहिल्या आधी तुम्हाला उत्तम कविता लिहिता आली पाहिजे. उत्तम कविता लिहिता आली की निदान तुम्ही पहिली पायरी तुम्हाला आली असतात. मग तुम्ही तिथनं गझलकडे जाताना काय करायचं, गझलेचं पूर्ण स्वरूप आधी समजून घ्या. गझल कशी असते तर तुम्हाला मी आता काही ठोकताळे सांगितलं, तर हे असतं. मग आता मला काय, त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय आहे, तंत्राची गोष्ट. तर आपण 3रा टप्पा म्हटला, तर आपण आता पुढचा भाग आहे तो तंत्राचा. गझल हा तंत्रबद्ध प्रकार आहे, मगाशीच तुम्हाला सांगितलं. वृत्तबद्ध, आता वृत्त म्हणजे काय, मला सांगा तुम्हाला गाणी आवडतात का. मला वाटतं गाणी आवडणं हे संवेदनशील मनाचं लक्षण आहे. तुम्हाला गाणी आवडतात म्हणजे तुम्हाला मन आहे, कारण गाण्यात काय असतं, भावना असतात. कधी प्रियकर प्रेयसीला म्हणत असतो, कधी आई मुलाला म्हणत असते, कधी मुलगी बापाला म्हणत असते, कधी देशाला उद्देशून असतं, काही विविध भावना असतात, म्हणजे गाणी आवडतात. आता जर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकलं, सगळीच नाही म्हणजे हाताची नवीन रॅप पॉप नाही, पण काही गाणी चांगल्या वृत्तात असतात, ती जर तुम्ही ऐकलीत नीट बघा, आणि त्याला एक ठेका असतो. तुम्ही गाणी ऐकताना बघा आपोआप असा पायाचा ठेका धरला जातो, माहितीये. अजून आज गोकुळात रंग खेळतो हरे, राधिके जरा जपून जात झागरी, आहे की नाही. कुठलंही, किंवा आता म्हणजे मीटर, लय, वृत्त, हे सगळे विविध नाव आहेत, त्याला बहेर म्हणतात. या सगळ्याचा अर्थ काय, लय म्हणजे ठेका कुठलाही. आता तुम्ही गणपतवाणी विडी पिताना ही पूर्वीची खूप प्रसिद्ध कविता आहे मराठीकरांची, त्याच्यात कसं आहे, त्याला पण ठेका आहे, गणपतवाणी विडी पितान. गणपत बघा, मी मुद्दाम एकच ओळ सांगतोय पुढे, गणपतवाणी विडी पितान, आहे की नाही. कुठलंही, त्याच्या अगोदर गंमत झाली भारी नावाची एक कविता, त्यात पण खरं 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 सुतार का, खरं 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 खरं, हे पादाकुलाचं नावाचं वृत्त आहे. ते वृत्त हळूहळू तुम्हाला येतील. तुम्हाला अगोदर आधी वृत्त म्हणजे काय, वृत्त म्हणजे ठेका. कुठल्याही गोष्टीवर जेव्हा एका समान लयखंड म्हणतात त्याला, समान पद्धतीने जेव्हा ठेका असा घेतला जातो तेव्हा त्याला ती लय असते. आणि लयीचेच मग वेगवेगळ्या पद्धतीने कसे कसे त्याची आवर्तन येतात, त्याच्यानुसार वृत्तांची नावं वगैरे येतात. आता तुम्ही अजून एक मनाचे श्लोक
ऐकलेत तुम्ही? बरोबर आहे, म्हटलेही असतील, ऐकलेही असतील. मग त्याच्यामध्ये आपण म्हणतो की मना सज्जना भक्ती पंथेची जावे, म्हणतो की नाही. आता वृत्तांना स्वतःची एक चाल असते. म्हणजे हे का म्हणतो, हे मी लावलेली चाल नाहीये, ही वृत्तांना, प्रत्येक वृत्ताला सुद्धा स्वतःची चाल असते. तर आता तुम्ही जर इथे काही वेळा ना रामदास स्वामींच्या ते बैठक नावाचा एक प्रकार असतो, बैठका चालू असतात आपल्या आजूबाजूला. म्हणजे त्याचा सुद्धा प्रभाव कसा असू शकतो. अनेकदा तुम्ही जर आजूबाजूला असल्या, तुमचं ते कानावर सतत पडत राहिलं, शब्द नाही पण तो ठेका पडवायला ना, तुम्हाला आपोआप एकतर ते काहीतरी आठवेल किंवा तुम्ही स्वतःच सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी आचार्य तुम्ही गुणगुणायला लागता. हे गुणगुणणं आहे, हेच वृत्ताचा सराव करण्याची पहिली पायरी आहे, गुणगुणाचं. आता समजा, आता तुम्हाला मगाशी म्हटलं की आज गोकुळात रंग आहे, ते सुद्धा शब्द नाही माहित, पण हा आपण ठेका घेऊ शकतो की नाही. जसं आता हे मना सज्जना ना 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 लगागा 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 असं आहे. आता तंत्राकडे मी हळूहळू येतो, मी सुरुवातीलाच लगागा लगागा तुम्हाला सांगू शकलो असतो. आता वृत्त म्हणजे कसं आहे, वृत्ताला आता म्हटलं नियम, वृत्त हा नियमबद्ध प्रकार, म्हणजे नियम आहेत कवितेचे. वृत्त म्हणजे काय, तर आता खरं तर वृत्तांचे 3 प्रकार पडतात. छंदाचे म्हणजे छंदोबद्ध रचना जे असतात, माधव जोलन आणि छंदो रचना खूप सुंदर ग्रंथ लिहून ठेवलेला आहे, तर त्याच्यामध्ये सगळं दिले. तर त्याच्यामध्ये काय असतात, विशेषतः गझल ज्या 2 प्रकारामध्ये लिहिली जाते ते सांगतो. त्यात पहिलं असतं अक्षरगण वृत्त, दुसरं असतं मात्रा वृत्त, आणि तिसरा जो प्रकार असतो त्याला छंद म्हणतात. पण छंदात गझल लिहिली जात नाही. छंद म्हणजे काय, तो अक्षर छंद. म्हणजे तुम्ही अष्टाक्षरी ऐकले असेल, हे बहिणाबाईंचे वगैरे ज्या कविता आहेत, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, हे अष्टाक्षरी. याच्यात एकच नियम असतो की एका ओळीत 8 अक्षर. ते वृत्त नाही आहे, पुढच्या वेळी तुम्ही वेगळं काहीतरी घेऊ शकता. त्यामुळे ते अष्टाक्षरी आहे. अभंग, अभंगात एक नियम असतो की 6-6-6, पहिल्या 3 ओळीमध्ये 6-6-6 अक्षर. याच्यात पण प्रकार आहे, छोटा अभंग, मोठा. पण आपण आजचा विषय गझल असल्यामुळे हे तुम्हाला काय आहे हे कळावं एवढंच सांगतो. तर देवाची ये द्वारी तेणे उभा अक्षर न भरी, तेणे मुक्तिचारी साधी येईल. 6-6-6 अक्षर आहे, चौथ्या ओळीत 4 अक्षर. ठीक आहे. आता हा अक्षरछंद, याच्यात गझल लिहित नाही. गझल कशामध्ये लिहितात, अक्षरगणवृत्त आणि मात्रावृत्त. अक्षरगणवृत्तात जे पहिलं आपण आता जे मनाचे श्लोक आपण जे म्हणालो, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, गागा लगागा लगागा लगागा. आता याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त सध्या लय काय आहे, वृत्त काय एवढंच लक्षात घ्या. वृत्ताचं नाव काय आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ नका. कारण एखाद्या सोन्याच्या पातेल्यामध्ये एखादा पदार्थ बनवलाय की चांदीच्या बनवलाय की आपल्याकडे स्टीलच्या बनवलाय, यावर त्या पदार्थाची चव अवलंबून राहील का, किंवा तुम्हाला वाढला पानामध्ये, तुम्ही कुठल्या पदार्थ बनवला तरच मला आवडेल असं असतं का? नाही, बनवणं महत्वाचं. जिलेबी म्हटली तर जिलेबीच वाढली पाहिजे, एवढंच महत्वाचं. जिलेबीच्या जागर मेदूवडा वाढला आणि तुम्हाला सांगितली जिलेबी, तुम्ही म्हणाल का जिलेबी? नाही, तसं आहे. म्हणजे कंटेंट, मग अशी म्हणलो मी, मंत्राला जास्त महत्व आहे. तंत्र फक्त एक स्टेपिंग, आपल्याला एक पायरी किंवा एक शिडी म्हणूनच आपल्याला गझलेकडे जाताना तंत्र महत्वाचं असतं. पण महत्वाचा जो आतमध्ये तुम्ही भरणार तो, पण हे तंत्र आपल्याला शिकणं मात्र गरजेचं असतं. तंत्राशिवाय गझल होत नाही, म्हणून आपल्याला वृत्त शिकणं. आता अक्षरगणवृत्तात जसं सांगितलं, त्याच्यामध्ये आता अक्षरगणवृत्त कसं ठरतं, शाळेत असताना तुम्ही सगळ्यांनी शिकलेलं असेलच, पण ते शाळेतल्या शाळेत मार्कांपुरतं आपण शिकतो. मार्क्स पडले 5 झालं 20, पुढचं पाठ मागचं सपाट, असं होतं. ठीक आहे. आपण आता जर कविता किंवा गझल लिहिणार म्हणून आलो तर कसं असतं, जे कधी एखादी गोष्ट, आता रांगोळी म्हणा किंवा कुठली गोष्ट छान काढली तर आपल्याला आवडते की नाही, नुसती साडली तर का आपण संचलन 26 जानेवारीला 15 ऑगस्टला आपण टीव्हीवर बघतो की नाही, आपल्या महाराष्ट्राचा रथ चाललाय, जे परेड चालते का, ते छान वाटते ना बघायला, सुंदर. तसं गझल हा जो आहे ना नियमबद्ध प्रकार आहे, आणि तितकंच त्याचं सौंदर्य तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा त्याच्यात गझलला डुंबून जाण्याचा प्रकार आहे. तसं बघितलं तर अभंगाचं आणि गझलेचं पण जवळचं नातं आहे. फक्त तो छंदात आहे म्हणून, पण गझलेमध्ये पण 4 म्हणजे 6-6-6 6 अक्षरांच्या 3 ओळी आणि खालचे 4 अक्षरांचे, एवढ्यातच तुम्हाला सगळं 4 ओळीचा पण तो एक अभंग, एक जो कडवं असतं
त्याच्या सुद्धा तो तत्व सार वेदांताचा सार सांगू शकतात. संत मंडळींकडे तेवढी प्रज्ञा होती, प्रतिभा होती, तेवढं ज्ञान होतं, साधना होती, तप होतं. म्हणून आता गझल हे काय, गझल सुद्धा कुठलीही विधा, कुठलीही कला साधनेशिवाय तुम्हाला साध्य करता येत नाही. वरवर असेल. आता तुम्हाला जे एक ठरवायचं म्हणायचं की मला जे लिहायचंय सोशल मीडियासाठी नाही, FB इंस्टाला तात्पुरतं नाही, हे सकस वैश्विक आणि निर्दोष झालं पाहिजे. म्हणजे मी आज लिहिलं ना, जन पळभर म्हणे तिला हाय नकोय आपल्याला. मी गेल्यानंतर 50 वर्षांनी सुद्धा लोकांनी अरे इसने क्या लिखा है, काय लिहाय तो ओळीया. आजही आपण जुन्या कविता आठवतो ना आपल्या पूर्वसुरींनी लिहिलेल्या. आजही कुसुमाग्रजांचा आपण का साजरे करतो, कारण कुसुमाग्रज जे काही लिहून ठेवलंय त्यांनी ग्रेसांना का आठवतो, मर्ढेकरांना का आठवतो, कारण ते आज गेलेत तरी आजही त्यांच्या कविता आपल्या स्वतःच्या जोरावर उभ्या आहेत. त्या बुवा कोणीतरी वशिल्याच्या माणसाने लिहिलेत म्हणून त्या आज कोणी आपण म्हणत तसं होत नाही. सुदैवाने आज कलेच्या क्षेत्रात तरी वशिला लागू होत नाही, हे नशिबाचा भाग आहे. कारण ती कला ही तिच्या अंगभूत दर्जावरच टिकून राहते. म्हणून मग अशी म्हणलं की तुमची जी गझल आहे किंवा तुमची जी रचना आहे ती सकस, वैश्विक आणि निर्दोष झाली पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणजे मला जे लिहायचंय ते सकसच लिहायचंय, मला जे लिहायचं निर्दोषच लिहायचंय, मला जे लिहायचंय ते वैश्विक लिहायचं. वैश्विक म्हणजे काळाच्या कसोटीवर टिकणार. म्हणून हे शिकणं गरजेचं आहे. तुम्हाला कोणी विचारायला येणार नाही बाबा मला नाही लिहायचं, नको लिहू, काय प्रॉब्लेम, पण मला चांगलं लिहायचं. हा, तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या जाणकारांना विचारू शकता, कोण बघ हे लिहिलंय बघ, तुम्हाला माहिती आहे जे गझलकार चांगले हे नाही ना, मी हे असं लिहिलंय बघा तुम्ही. तर सुरुवातीला मी पुस्तकांची नावं सांगेन तुम्हाला. एक सुरुवात वृत्त शिकण्यासाठी अगदी बेसिक. नंतर स्वअभ्यास, 10वीला बघा स्वअभ्यास नावाचं एक पुस्तक घ्यायचं, तसं सेल्फ स्टडी, तो तुम्हाला करत राहायचं. शेवटी आयुष्याची जी वाट आहे ती आपणच चालू, कोणीतरी आई वडील एकदा सांगतात बाबा असं, नंतर आपणच शिकतो ना. कुठली गोष्ट तसंच आहे, गझलचंही तसंच आहे. सुरुवात तुम्हाला, आमचं काम काय, दिशादर्शन. आम्ही तुम्हाला दाखवणं हे असं आहे, असं आहे, असं आहे. आतमध्ये कंटेंट तो इथून जे येणार आहे, एखादं झाडावरून पडणारं जे पान आहे त्याच्याकडे बघण्याचा आणि त्याच्याबद्दल मनात विचार उमटण्याचा माझा आवेग वेगळा असू शकतो. माझी त्याच्याकडे बघण्याची जी माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, तुमचा वेगळा असू शकतो. म्हणून गझल लिहिताना सगळ्यात महत्वाचं मराठी गझलचं तरी आपल्याकडे मराठी भाषा इतकं आपलं म्हणजे खरंच सौभाग्य आहे, आपलं भाग्य एवढं आहे ना. तर आता परवाच आपला मराठी भाषा गौरव दिन झाला. मराठी भाषा इतकी समृद्ध आहे. मी आता तुम्हाला सांगतो, मला मराठी येते, कन्नड येते, कोकणी, मालवणी, इंग्रजी, हिंदी तर येतात. मी बऱ्याच भाषांमध्ये काम करतो स्वतः. पण मराठी भाषेमध्ये जो गोडवा आहे, जी समृद्धी आहे मराठी भाषेमध्ये, मग आपल्याला बघायची गरजच नाही दुसरीकडे, मराठी भाषेचाच अभ्यास करू ना. आणि कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मला गझल लिहायची आहे, मला ती आत्मसात करायची आहे, मला चांगली गझल लिहायची आहे. लक्षात घ्या, नुसती लिहिणं आणि चांगली लिहिण्यात फरक. आज क्रिकेटर हजारो आहेत. विराट कोहलीचं नाव का होतं, कारण त्यांना तो दिल्लीचा मुलगा असून, दिल्लीचा तो असून तिथे त्याचे छोले भटुरे की काहीतरी त्यांचा तिकडचा फेमस आहे, म्हणजे त्याचे राहूच शकत नाही. ते सोडलं त्याच्या पायात त्याचा फिटनेस बघा. जोपर्यंत क्रिकेट खेळणार काय, याला म्हणतात डेडिकेशन, समर्पित वृत्ती तुमची फार गरजेची आहे. तर मला गझल लिहायची, मला चांगली ध्यास घेतल्याशिवाय तुम्हाला गझल जमणार नाही. एक लक्षात घ्या. गझल हा टाइमपास नाही. जाता जाता मी एखादी गझल लिहितो असं नाही होत. लिहिली जाईल, मी म्हणतो तांत्रिक दृष्ट्या ती गझल होईल, पण ती टिकणार नाही काळाचं कसं. म्हणून तुम्ही काय करता, मला थोडं याचा धाज, मला बाबा चांगली गझल लिहायची, त्याच्यासाठी लागेल तो अभ्यास, लागेल ते परिश्रम, लागेल ती मेहनत घेण्याची माझी तयारी आहे. असं घेतलं तर आज नाही, 1 नाही, 2 नाही, 3 वर्षानंतर तुम्हाला हळूहळू तुम्हाला ती नक्की एक दिवशी अशी गझल येईल. आणि बाबा मला वर्षाला 50 गझला लिहायचं असं काही टार्गेट नाही. हे सेल्स मार्केटिंग नाहीये. तो एवढ्या पॉलिसी मला टाकायच्या आहेत, नाही तर माझं लायसन रद्द होईल असं नाही. जेव्हा ते आतून येईल ना, जेव्हा दाटून येईल तेव्हा आतून येईल. दाटून येण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, हे जे समृद्ध अनुभव घ्यायला शिका. विषय शोधायला कुठे बाबा गाडी घेऊन कुठेतरी डोंगरावर जागायला लागत नाही, तुमच्या आजूबाजूलाच असतं. एखादी जाताना तुम्हाला एखादी गाय दिसली, वासरू, आज आपल्या इथे पण असतात गाय वासरू, एखादा देव न करो पण कोणाचा अपघात दिसतो. बऱ्याच गोष्टी आपल्याला आजूबाजूला घडत असतात. तुमचं कविमन त्याच्याकडे कशा दृष्टिकोनातून बघतं, मग त्याच्यातनं कविता होते, ती गझल होते. हा त्याच्यावर तुमचं जे कवीपणाचं जे कसब आहे
ते अवलंबून. म्हणून म्हटलं की कवितेकडून गझलेकडे जाताना तुम्ही ठरवायचंय की मला आता गझल लिहायची असेल तर त्याला खयाल जो असतो तो थोडा दमदार असायला लागतो आणि त्या सगळ्यात अंतर जे ह्या गोष्टी सांगितल्या त्याच्यात तो बांधावा लागतो. आता तो अक्षरगणावृत्ताकडे होतो आपण, कारण हा विषय असा आहे ना की त्याच्या अनुषंगानेच तुम्हाला या गोष्टी सांगायला लागतात. मी फक्त अक्षरगणोत्तर अमुक 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 करून सांगितलं तर तुमच्या मनात शिरणार नाही, म्हणजे कळेल आता आणि बाहेर गेल्यानंतर विसरून जाल तुम्ही. असं नाही, आपल्याला ते सोप्या सुलभ पद्धतीनं सांगायचं. अक्षरगणवृत्तामध्ये कसं ठरवतात तर आपल्याला बघा यमाचा यरतन भज सम नावाचा प्रकार गेला होता, आठवतं? यमाचा राधिका तारा प असे वगैरे गेले होते, गण गेले होते. गण कसे पाडतात आता इथे काय नाही दाखवलं असं तुम्हाला. ते असे आडवी रेषा करतात, एक अर्धचंद्र काढतात. शाळेत सगळं शिकलेलं आहे, नाही असं नाही. तर थोडक्यात आपण काय लक्षात ठेवायचं, ऱ्हस्व आणि दीर्घ हे दोन शब्द तुम्ही ऐकलेत, सगळ्यांनी ऐकलेत, बरोबर आहे? ऱ्हस्व म्हणजे थोडक्यात सांग, जे अक्षर उच्चारायला कमी वेळ लागतो ते अक्षर म्हणजे ऱ्हस्व अक्षर. आणि दीर्घ म्हणजे जे अक्षर उच्चारायला दीर्घ वेळ लागतो, जास्त वेळ लागतो, ते दीर्घ अक्षर. आता यालाच वृत्ताच्या भाषेमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, लघु आणि गुरु. बरोबर आहे? लघु म्हणजे आपले लघु अर्थ शब्दच सांगतो की नाही. लघु म्हणजे कमी, म्हणजे ऱ्हस्व, आणि त्याला तो ल या अक्षराने दाखवला जातो म्हणजे जेव्हा लिहितो तेव्हा. आणि दीर्घ म्हणजे गुरु, त्याला गा या अक्षराने दाखवला जातो. म्हणून तुम्ही ऐकला असेल हा शब्द, लगावली असा एक शब्द वापरला जातो गझलमध्ये किंवा कवितेमध्ये. लगावली, लगावली म्हणजे काय? आता कवितेची जी एक प्राथमिक जी व्याख्या केली गेली त्यात काय केली होती की लयबद्ध अक्षरांचा, म्हणजे लयबद्ध अक्षरांचा क्रम म्हणजे कविता असं म्हटलं. म्हणजे ते येतात ना. आता लयबद्ध म्हणजे काय, लग क्रम. आता अक्षरगणावृत्तात काय महत्वाचं असतं, अक्षर संख्या असते. आता तुम्ही जर बघितलं ते मी लगा गा लगा गा लगा गा लगा गा, किती अक्षर आली? ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा. 3-3चे 4 गट आहेत म्हणजे किती? 12 अक्षर आली. बरोबर आहे, 12 अक्षर आले. आणि हा क्रम म्हणजे ऱ्हस्व दीर्घ कुठे यायला हवं याचा निश्चित क्रम ज्या वृत्ताच्या प्रकारामध्ये असतो त्याला अक्षरगणवृत्त असं म्हणतात. म्हणजे लगागा 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 असेल तर शेवटपर्यंत जी काय रचना तुमची असेल त्याच्यामध्ये असाच क्रम असणं गरजेचं आहे, तर ती त्या वृत्तात. आता याच्या पुढे जाऊन अजून मिश्र वृत्त बऱ्याच गोष्टी असतात, पण तुम्ही एक मूलभूत हळूच लगेच PhDचा अभ्यास तुम्हाला जमणार नाही. तर आता आपण सुरुवात तर काय अक्षरगणवृत्तामध्ये काय, अक्षर नावातच आहे, अक्षर प्रधान वृत्त आहे. अक्षर आणि लघुक्रम म्हणजे लघु आणि गुरुचा क्रम ते महत्वाचं. मात्रावृत्तामध्ये काय महत्व असतं, मात्रा. याच्यात पण नाव आहे मात्रा. मात्रा म्हणजे याच्यात काय असतं की ठेका. आता जो मगाशी तुम्हाला ठेका सांगितला होता, हा ठेक्यावर मोजला जातो मात्रा. आता जे मगाशीच जी कविता आहे, गणपतवाणी बिडी पिता, तुम्ही बोललं गणपतवाणी बिडी पिता. आता हे 2 मात्रांच्या टप्प्यात मोजलं जातं, म्हणजे गट केलं जातं. मात्रावृत्त मोजण्याचा एक प्रघात आहे, पद्धत आहे. म्हणजे जसं लगा गा केलं ना, 2 म्हणजे गा. आता आपण लक्षात कसं ठेवायचं, 2 मात्रा ऱ्हस्व आणि दीर्घ मध्ये लघुच्या 1 मात्रा मानली जाते आणि गुरुच्या म्हणजे गाच्या 2 मात्रा मानल्या जातात. ठीक आहे. तर आता लक्षात आपण ठेवण्याची सोपी पद्धत कशी, 2-2-2-2 असं तर लक्षात ठेवू शकत नाही आपण. मग गा 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 आलं लक्षात. गा 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 गणपतवाणी विडी पिताना गा 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 आलं. आता काय करायचं, मर्ढेकरांची कविता. पण आपली एखादी गोष्ट आपल्या लक्षात राहण्यासाठी आपण काय करतो, आपली एक पद्धत डेव्हलप करतो. बरोबर आहे की नाही? मी कुठलं तरी अमेरिकेतलं उदाहरण देण्यापेक्षा मी जर पुण्यातलं उदाहरण दिलं तुमच्या जास्त लक्षात राहील की नाही, कारण ती आपल्या जवळची गोष्ट असते. इट इज रिलेटेबल, तुम्ही त्याला जाणवू शकता, अनुभवू शकता. म्हणून इथलं तसं आपण एक आपली ओळख तयार करून घ्यायची. आता जाता नाही येता नाही, काय आला वारा गेला वारा हे बनवून घ्यायचे आणि दिवसभर ती गुणगुणत राहा गाडीवर जाताना, की आला वारा गेला आला वारा गेला. हे का तर मीटरची वृत्ताची सवय होण्यासाठी. मग अचानक एक दिवस असं येईल फुलपाखरासारखी एखादी ओळ तुमच्या हातावर येऊन बसेल कुठली तरी. म्हणजे आता हे मात्र वृत्त आहे,
पण तुम्हाला तुम्ही फक्त ठेका लक्षात ठेवायचा, बाकी ते पादाकृत वृत्त आहे, त्याचं नाव काय आहे, अमुक आणि तमुक, काही टेक्निकल गोष्टीमध्ये जास्ती समीक्षकांचं काम. आपलं काम आहे, आपण लिहिणार आहोत ना, आपण लिहायचं, पण त्यांना काय ते बघू. तर तुम्ही फक्त ठेका लक्षात ठेवायचा, जाता नाही येता नाही. आता मात्रा वृत्ताचा हा प्रकार, याच्यात बरीच वृत्त आहेत मात्रा वृत्तामध्ये, मोठी वृत्त आहेत. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, जगण्याने मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. आता हे मोठं वृत्त, हे सुरेश भटांचा शेर आहे, हे मात्रा वृत्तच आहे. अशी बरीच मात्रा तर मोठी, ते ठेक्यावर हळूहळू तुम्हाला जमले की तुम्ही त्याच्यात लिहिणार. म्हणजे हे छोटं पादाकुलक हे जे आता मी तुम्हाला सांगितलं, गा 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 गा, हे जे सांगितलं हे मात्रा वृत्त आहे. आता याच्यात अजून काही कन्सेप्ट येतात. यती नावाचा एक विषय असतो, त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही, कारण तुम्हाला पटकन सुरुवातीला तो कळणार नाही. यती म्हणजे थांबण्यासाठी, आता आपोआपच येणार, जाता नाही, थांबलो जमलो. त्याचा व्याख्या अशी आहे की जी उच्चार करत असताना लागणार, विश्राम घेण्यासाठी लागते ती न्यूनाधिक जागा म्हणजे यती वगैरे असं. म्हणजे थोडक्यात पॉज जो घेतो आपण, विश्राम घेतो, श्वास घेण्यासाठी जी जागा घेतो ती थोडक्यात म्हणजे यती. तो आला तर उत्तम, पण तो तुम्हाला हळूहळू लक्षात येईल. म्हणजे कधी कधी काय होतं, यती नाही घेतला की यती पाळला नाही तर काय होतं की विचित्र, म्हणजे तुम्ही ते हिंदीतलं गाणे वगैरे ऐकले असेल, जाने जी घर जाने मन, ते म्हणतात ना जाने जी घर जाने मन, असं होऊ शकतं. तर जाने जी नाहीये, किंवा गुंगटिकी आडसे दिल बर का, म्हणजे आता गुंगटिकी आडसे के दिल बर का दीदार, इथपर्यंत ती ओळ आहे. म्हणजे खरं बघायला, गुंगटिकी आडसे दिल बर का ते कळत नाही. किंवा बहु असो तर सुंदर सम पन्न की महा, सम इकडे आला पन्न, ह्याला यतिभंग म्हणतात. म्हणजे तो जिथे चुकीच्या ठिकाणी शब्द तोडला जाणे थोडक्यात. तर त्यामुळे अर्थाचा अनर्थ होतो ना, पण ते हळूहळू तुम्हाला कळत. तुम्ही जर वृत्त फॉलो केलं तर तुम्हाला यती आपणहून तिथे हे करावं लागणार नाही, तो आपोआपच येईल. म्हटलं ना, जाता नाही येता नाही, आलं नाही ते आपोआप यती आलं, हे हळूहळू. आता हा मात्रा वृत्ताचा भाग झाला. अक्षर गणवृत्त आणि मात्रा वृत्त, ह्या दोन गोष्टी समजल्या तुम्हाला. लिहून घ्या, सुगम मराठी व्याकरण मोरा वाळंबे, हे तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. ऐकलंय पुस्तकाचं नाव सुगम मराठी व्याकरण, लिहून घ्या. तुम्हाला जर शिकायची असेल गजल, सुगम मराठी व्याकरण मोरा वाळंबे, आप्पा वळण चौकात कुठेही गेलात तरी पुस्तक मिळेल तुम्हाला. याच्यामध्ये वृत्त, मात्रा, छंद तिन्हीचं व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला ते खरं तर युपीएससी एमपीएससी साठीचं पुस्तक आहे खरं तर, पण ते म्हणूनच तुमच्यासाठी चांगलं आहे शिकण्या. कारण प्राथमिक पायरीमध्ये तुम्हाला ते शिकत असताना तुम्हाला ते सगळ्या मूलभूत गोष्टी समजावून सांगतं. मग तिथून आता तेवढीच वृत्त नाही, त्याच्यात काही मोजकी दिलेत, पण ते सुरुवात तुम्हाला करण्यासाठी ते दिलेत. मग तुम्हाला हळूहळू करत जाईल. बाबा मला सुचतानाच तुम्हाला माहीत नसलेल्या वृत्तात पण सुचू शकतं, कारण ती लय तुमच्या आतमध्ये भिनत जाते. जेव्हा तुमच्या आतमध्ये लय भिनेल तेव्हा त्या लयीत त्या ओळी येणार आपोआप. तुम्हाला त्या, मी आता बसलोय मांडी घालून आणि आज मला बाबा 5 कविता 5 गझल करायचं, असं करावं लागत नाही. तुम्ही जर मनापासून म्हटलं ना, गुणगुणत राहिला लय. आता सिनेमाची गाणी कोण पाठ करतं मला सांगा, कोणी करतं का सिनेमाची गाणी पाठ? नाही बाबा, आज मला ते नवीन गाणं आलंय ते पाठ करायचंय. ते का पाठ होतं सांगा मला, का पाठ होतं सिनेमाचं गाणं? नाही, महत्वाचा विषय विसरताय तुम्ही. सिनेमाचं गाणं पाठ का होतं? ऐकून ऐकून. आज इथे लागलं, आता उदाहरणार्थ चिक्क मोत्याची माळ नावाचं एक गणपती बाप्पाचं गाणं, गणपतीत ते किती ठिकाणी वाजतो? सगळीकडे वाजतं की नाही? तुमची इच्छा असो वा नसो तुमच्या कानावर पडतं ना ते. मग घरी गेल्यानंतर तुम्ही चिक्क मोत्या करता, कारण काय ते तुमच्या कानावर पडलेलं. आता भाषिक अध्ययनाचा जेव्हा विषय येतो तेव्हा त्याच्यामध्ये LSRW 4 स्किल्स सांगितलेली आहेत. म्हणजे त्याच्यातला एल जो आहे तो लिसनिंग आहे, ऐकणं. हे जे आहे ना, हे ज्या आतमध्ये झिरपलं ना की ते कायमस्वरूपी जात असतं. मग तुम्ही जर लक्षपूर्वक जर ऐकलत ना, म्हणून ती गाणी तुम्ही ऐकून 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 तुम्हाला पाठ होऊन जातं. तुम्ही पेन वही कधी घेऊन बसलेले नाही आहात, 1 2 3 काय ते माधुरीचं गाणं पाठ करायला कोण बसलेलं नाही, पण ते पाठ झालंय ना. सेम असं आहे. तुम्ही फक्त इथे काय आता आपल्याला हे करायचंय, मग हे गुणगुणायचं परत 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 परत. तुम्ही कुठेतरी बाबा चाललाय किंवा तुम्ही हातात काहीतरी असं काम करताय ज्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. गाडी चालवताना कसं नजर समोर असते आपल्याला, काय आपण गुणगुणू शकतो ना, तर त्यावेळी गुणगुणत जा. हळूहळू काय होईल की ती लय म्हणजे काय, शेवटी लय
वृत्त वेगवेगळी असेल तरी लय तत्व हे एकच आहे. तुझ्या लक्षात आहे, त्याची सेंट्रल लयची सेंट्रल थीम एकच आहे ना. आता लगागा 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 हेच पुढे हे वृत्त मोठं होऊन सुमंदार माला पण होतं. म्हणजे सुमंदार माला म्हणजे याच्यामध्ये अजून 2-4 लगागा लागतात उदाहरणार्थ. तर ते असं आहे. मग अजून बरीच वृत्त आहेत. म्हणजे जसं जसं आता काही वेळा गा लगागा गा लगागा गा लगागा गा लगागा असं सुचेल तुम्हाला. तर हे हळूहळू कधी जमेल तुम्हाला बेसिक. आता मी जास्त टेक्निकल सांगितलं तुमच्या काहीच लक्षात येणार नाही. आता पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, अक्षर गणवृत्तामध्ये तुम्ही प्रश्न विचारला नाही, मीच सांगतो परत. अक्षर गणवृत्तामध्ये शब्दांचा क्रम म्हणजे लगावली ल ग क्रम वृत्तात म्हणजे ऱ्हस्व अक्षर दीर्घ अक्षर ऱ्हस्व अक्षर जो काही असेल त्याला मराठीत पॅटर्न असं म्हणतात. तर तो पॅटर्न म्हणजे लग क्रम हा त्याला खरं तर शब्द आहे. लघु गुरु जो येईल त्याच पद्धतीने तो आला पाहिजे. जर तो गाल 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 गाला तर त्याच पद्धतीने खालीपर्यंत आला. हा अक्षर गणवृत्ताचा महत्वाचा भाग. लघु म्हणजे ऱ्हस्व, गुरु म्हणजे दीर्घ हे तुम्हाला सांगितलं. ल आणि गा ने ते दाखवतात. आपल्याला एवढ्या पुरतात त्याचा अभ्यास कर. त्याच्या खाली गण कसे पाडतात चंद्र त्याची गरज नाही. आपल्याला कविता लिहिण्यासाठी शिकायचं, परीक्षेत उत्तरं लिहिण्यासाठी नाही. त्यामुळे एवढं शिकलं की झालं. हे अक्षर गणवृत्त. आता सगळ्यात एक धोक्याची महत्वाची सूचना सांगून ठेवतो. मगाशी सांगितलीच आहे, वृत्ताचं नाव तुमच्यासाठी गरजेचं नाहीये. त्याची लगावली काय आहे ती लक्षात आणि त्याच्याप्रमाणे लिहायचं. वृत्ताचं नाव तुम्हाला एखाद्या दिवशी असं होईल की गायकाचं असं होऊ शकतं, एखाद्या वेगळ्याच रागात त्याला गाणं असतं, त्या रागाचं नाव माहित नसेल त्या गाण्याचा दर्जा कमी होत नाही. ते कोणी आहेत ते काढतील ना, त्याचे गुरु सांगतील हा बाबा हा जो आज तू जो गायलास तो हा राग आहे. तसं तुम्ही लिहिण्याचं काम करा. श्रोते ऐकायला बसलेले आहेत किंवा जे कोणी तुमचे जाणकार असतील ते तुम्हाला सांगतील. महत्वाचं म्हणजे का त्याच्यात तुम्ही ती एक लय पद्धत आहे ना ती अनुसरण करा तुम्ही. मात्रा वृत्ताचं नावातच आहे अक्षर गणवृत्त, अक्षर प्रधान. मात्रा वृत्त मात्रा प्रधान. प्रधान मात्रेला महत्व. मात्रा कशा मोजतात? 2च्या गटात मोजतात. लघुची 1 मात्रा, गुरुच्या 2 मात्रा म्हणजे ऱ्हस्वच्या. आता जर लगागा लगागा ते आता ओळा आहे समजा, आपण येता नाही जाता नाहीच धरूया तर कशा होतील? 2 2 2 2 2 2 2 2 असं होते. आता हे जर भुजंग प्रयात घेतलं आपण हे गागा गागाचं घेतलं, पादा भुजंग प्रयात घेतलं ते सुद्धा आपली एक ओळ तयार करून घेऊ आपण. आता मना सज्जना भक्ती पंथेची जायवड नका, तुलाही कळेना मलाही कळेना. सोपं आहे, साधं वाक्य आहे. तर लगागा 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 तर 1 2 2 1 2 2 बघा लगागा 1 2 2 1 2 2 1 2 2 असं होणार. आता हे अक्षर गणवतात. पण मात्रा वृत्ताच्या इथे कसं आहे 2चं मिळून 1 व्हायला लागतं ना तिथे. गणपत वाणी विडी पितान गणपत 1 1 1 1 4 झाले पण ते 2 2 च्यात मोजतात. गणपत असं गणपत गागा वाणी ते दीर्घच आहे 2 2 विडी पिताना. आता वी आणि पिताना मधला पी ऱ्हस्व आहे. वीचा 1 मात्रा, डी ची 2 मात्रा, पीचा 1 तानाचा 2 2 असं मिळून तो एक विडी पिताना गा 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 याला लयखंड म्हणतात. हे असे ते मात्रा वृत्तावर अवलंबून. आता येता नाही जाता नाही मध्ये सगळीच दीर्घ अक्षर आहेत त्यामुळे ते समजायला सोपं तुम्हाला. 2 2 2 2 2 2 2 2. आता याच्यात बऱ्याच पुढे अजून उपगोष्टी आहेत. म्हणजे कसं की एका आता गणपत इथेच तो शब्द आला, एका गुरुचे 2 लघु झालेत तिथे. हे आपण करू नये. मर्ढेकर हे मर्ढेकर आहेत त्यांनी केले म्हणून आपण सध्या तरी काय करावं? कायदा आधी शिकावा. पळवाटानंतर आपण बरोबर शिकतो, माणसाचा स्वभाव आहे. पण मुळात आधी आपण कायदा नीट शिकून घ्या तर तुम्हाला उद्या कायदाच वापरायची वेळ तुम्ही शिकल्यात पळवाटा तुमचा निभाव लागेल का कोर्टामध्ये? तर आधी कायदा शिकून घ्या. मला बाबा व्यवस्थित पद्धतीनं वृत्त निभावता येतं, वृत्तात मला काही अडचण नाही. आता मी पाहिजे तर मला तिथे चित्रपटात म्हणतात बघा हो त्या भूमिकेची ती मागणी होती, तसं इथे त्या आशयाची मागणी असेल की नाही. इथे तुम्हाला गुरु असणारा शब्दच नाहीये आणि तो असाच शब्द आहे आणि तो बसतोय नियमाप्रमाणे व्यवस्थित, मग तिथे तो तुम्ही वापरू शकता. सुरुवातीला लगेच म्हटलं तसं पीएचडी करायला लगेच जाऊ नये. आधी सुरुवातीपासून सुरू केलं. प्रत्येक तुमची जी पायरी आहे ती तेवढीच महत्वाची असते. पहिल्या पायरीवरून 10व्या पायरीवर गेला तर तिथून पडताना पण पहिल्याच पायरीवर पडणार तुम्ही. ते जर 1 2 3 4 10व्यावरनं 9व्या पायरीवर पडलं तर तेवढा मोठा विषय नाहीये. एक पायरी परत लगेच गाठता येऊ शकते.
पण 1 ते 10 यांचा मोठा. हळूहळू पाया पक्का केलात तुमची इमारत चांगलीच उभी राहणार. त्यामुळे मात्रवृत्त आणि गझल अक्षर गणवृत्त या दोनच प्रकारांमध्ये गझल लिहिली जाते. अक्षर छंदामध्ये म्हणजे जिथे अक्षर छंदामध्ये फक्त अक्षर संख्या महत्वाची असते, अक्षर गणवृत्तामध्ये अक्षर संख्या महत्वाची असतेच, प्लस लघुक्रमही महत्वाचा असतो. लघुगुरूचा कसा क्रम आलाय, मात्रावृत्तामध्ये मात्रा, छंदामध्ये लघुक्रम नाही, मात्रा नाही, फक्त अक्षर संख्या. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधी आहे. झालं. हा, आता काही महत्वाच्या गोष्टी सांगतो गझलेबद्दल. गझलेचे काही प्रकार असतात. आता तुम्हाला हे खरं तर आता गझल सुरुवातच आहे तरी पण एक सांगतो. गझलेचे आता मगाशी जसं आपण कवितेचं म्हटलं, कविता एकाच विषयावर शेवटपर्यंत, गझल सुद्धा जसं मी म्हटलं की वेगवेगळ्या शेरांची वेगवेगळ्या राग रुसवा फुगवा पण प्रेमाचे विविध भाग असं करून लिहिता येईल. त्याला मुसलसल गझल असं म्हणतात. मुसलसल म्हणजे एकाच विषयावर लिहिलेली गझल, पण प्रत्येक शेर हा स्वतंत्र असला पाहिजे, तो वेगळा काढला तरी त्याचा अर्थबोध झाला पाहिजे. आता तेच जर साधारणपणे अधिक प्रमाणात जी लिहिली जाणारी गझल आहे ती गैर मुसलसल गझल. म्हणजे आज पहिला मतला जर असेल शेती आणि याच्या शेती विषयावरचा, दुसरा देश या विषयावर असेल, तिसरा आई आणि मुलाच्या नात्यावर असेल, चौथा परराष्ट्र धोरणावर असेल, सहावा अजून कशावर, शालेय जीवनावर. प्रत्येक शेर फक्त त्यांच्यातलं त्यांना बांधणारं समान सूत्र काय असेल, गझलेची जमीन जी आपण वर ठरवली पहिल्या ओळीत पहिल्या मिसऱ्यामध्ये उला मिसरा सांगितलंय. पहिला मिसरा जो असतो तो उला मिसरा असतो. दुसरा कुठल्याही शेराचा पहिला मिसरा उला मिसरा, दुसरा मिसरा सानी मिसरा. तिथे पक्के पहिल्या शेरातल्या पहिल्या मतल्यातल्या पहिल्या ओळीला जे मीटर तुम्ही ठरवलं, जे वृत्त ठरवलं, जो बहर ठरवला, शेवटपर्यंत तेच तुम्हाला आणायचं. आणि फक्त शेर वेगवेगळ्या विषयावरचे असतील. काफिया रदीप, रदीप असली तर चालेल. आता त्यानुसार पण गझलेचा प्रकार पडतो. रदीप असलेल्या नसलेल्या गझलला गैरमुरद्दब गझल असं म्हणतात. जर गझलेमध्ये रदीप नसेल, या संज्ञा त्याची तुम्हाला माहित असण्याची गरज नाही. पण एखाद्याने तुम्हाला विचारलं उद्या तुम्हाला गैरमुरद्दब गझल माहित, तर आपल्याला माहित असावं इतकं गझल लिहितो आणि तुला हा शब्द माहित नाही असं कोणी म्हणू नये. म्हणून तर त्याला गैरमुरद्दब गझल म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गझल लिहिणं म्हणजे काटेकोर, म्हणजे उदाहरणार्थ दोन्ही बाजूला दरी आहे आणि मध्ये एक फक्त अशी चिंचोळी वाट आहे आणि त्या वाटेवरनं आपल्याला चालायचंय म्हणजे गझल. तिथे तुमचा पाय जरा सुद्धा वाव नाही, नो मार्जिन ऑफ एरर म्हणतात. पाय सटकला तर तुम्ही खाली, इकडे केला खाली. म्हणजे काय, गझलियत असा एक शब्द आहे. जेवढ्या संज्ञा सांगेन जास्त तेवढं तुमचा गोंधळ उडू शकतो. गझलियत म्हणजे काय, गझलेमध्ये गझलत्व, त्याचा जो गझलपणा आहे तो जो गुण असतो त्या गुणाला गझलियत म्हणतात. एखाद्या रचनेमध्ये गझलियत असते किंवा नसते. म्हणजे जसं म्हटलं तिच्यामध्ये शेर जो असतो सगळ्यात महत्वाचं, आता ते तुम्हाला महत्वाचं काही सांगण्यात लिहून घेणार असेल तर घेऊ शकता. तर गझल थोडक्यात पण महत्वाचं काही गोष्ट, गझल ही वृत्तातच लिहावी लागते, गझल ही निर्दोषच लिहावी लागते. आणि निर्दोष वृत्तात तुम्हाला लिहिता येणं आवश्यक असतं. जोपर्यंत तुम्हाला वृत्तात कविता लिहिता येणार नाही तोपर्यंत तुम्ही गझल वृत्तात लिहू शकणार नाही. मग गझल वृत्ताचा सराव करण्यासाठी मी काही तुम्हाला गमतीदार भाग सांगेन, वृत्ताचा सराव कसा करावा. त्याच्यानंतर प्रत्येक शेर ही संपूर्ण कविता असते. ओके, त्यामुळे कुठलाही शेर सुट्टा वाचला, सुट्टा म्हणजे वेगळा काढून वाचला दोन, तरी त्याचा अर्थबोध हा झाला पाहिजे. त्याच्यानंतर वृत्ताची पूर्तता करण्यासाठी निव्वळ शब्दांची भरणा, मग असे सांगितलं. फक्त शब्द कोंबला, मला इथं बाबा लगागाचे एक दुसऱ्या बाकीच्या मला कळलं, आता इथे भरत नाही, मग कुठलंही आपलं मलाही असं टाकून देऊ नये. त्या ओळीला त्या अर्थाला न्याय देणारा असाच शब्द तिथे असला पाहिजे. 2 ओळी शेरचा उला मिसरा आणि सानी मिसरा याच्यामधला अंतर्गत सहसंबंध, परस्पर संबंध, याला राबता किंवा रब्त रब्त असा शब्द आहे, तो असणं, घट्ट सहसंबंध असणं गरजेचं आहे. तो जर नसेल त्याला शेरियत म्हणतात. गझलियत तसं शेरियत आहे, शेरपणा येणार नाही त्याच्यामध्ये. ती फक्त वृत्तांचा खेळ होईल. तर 2 मला वृत्त येतंय, माझ्याकडे मराठी शब्द आहेत, मी ते घातले, 2 ओळी एका खाली एक लिहिले, तो गझल किंवा शेर होणार नाही, ते फक्त एक रचना ठरेल. म्हणून तो सहसंबंध कसा येईल, आता शेराची जी व्याख्या आहे त्याचा, शेर म्हणजे का, आता शेर कसा होतो, तर पहिल्या ओळीत म्हणजे उल्या मिसरामध्ये प्रस्तावना असते, एखाद्या विषयाची प्रस्तावना. म्हणजे थोडक्यात तुम्ही एखादा मुद्दा मांडता
आणि दुसऱ्या ओळीत त्याचा प्रभावी समारोप असतो. पहिल्या ओळीत प्रश्न असेल तर दुसऱ्या ओळीत त्याचं उत्तर असतं. पण ते अशा पद्धतीनं असतं की जे 4 लोक बघतात तेच तुम्ही दाखवलं तर त्याला अर्थ नाही. वेगळं काय दाखवताय, ही भिंत आहे, या भिंतीच्या मागे काय काय असू शकतं हे तुमच्या त्या 2 ओळीमध्ये तुम्ही मांडता. जसं मग पानाचं उदाहरण दिलं, मला सामान्य म्हणा झाडाचं पान पडलं तर पिकलं पडलं, पण पिकलं पान हे मराठीमध्ये जर मराठी भाषेचा तुम्ही म्हटलं पिकलं पान हा वाक्प्रचार जो आहे त्याला एक वेगळा अर्थ आहे. मराठी भाषा मगाशी जे म्हटलं समृद्ध आहे. प्रतीक आहेत आपल्याकडे, प्रतिमा आहेत, उपमा आहेत, या सगळ्या गोष्टी संकेत आहेत. या सगळ्यांचा म्हणींचा वापर करा. ज्या तुम्हाला चांगल्या म्हणी अवगत पाहिजे, वाक्प्रचार अवगत पाहिजे, याचा तुम्ही वापर करू शकता शहरामध्ये. का? म्हणी म्हणजे काय असतं, म्हणीमधनच गागर में सागर म्हणतात, गझलला सुद्धा गागर में सागर म्हणतात. म्हणजे तुम्ही एका 2-4 शब्दांमध्ये त्या माणसाचं किंवा जमावाचं वर्तन सांगून जाता. बरोबर नाही? काय काखेला कळसाने गावभर वळसा आपण म्हणतो की नाही, काखेत कळसा गावभर वळ. मग याच्यात भरपूर म्हणजे आहे की बघ कशालाही लागू होऊ शकतं. बाबा समजा माझं पुस्तक इथेच होतं, मी सगळीकडे शोधलं, किंवा आपला जो शत्रू होता तो तिथेच होता, मी सगळं गावभर शोधलं. कुठल्याही प्रकारे हा लागू पडू शकते म्हण. म्हणून ह्या म्हणींचं तुम्हाला आकलन पाहिजे, ते कसे बसवायचे याचं आकलन पाहिजे. म्हणून अनावश्यक शब्दांचा भरणा न करता योग्य प्रतिमा, प्रतीक, संकेत, उपमा, अलंकार ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित वापर करता आला पाहिजे. फक्त 2 ओळीत एका खालोखाल एक लिहिलं म्हणजे हे होत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अश्लील किंवा शिवराळ भाषा गझलेला वर्ज्य आहे. तुम्ही वापरलीत तर मी वापरणार, तर कोण काय आता बोलणार, पण ती जसं म्हटलं ती टिकणार नाही. कोणतीला ते तुमच्या पुरतीच राहील. गझल तुमची कसोटी, गझल म्हणजे तुम्हाला तुमच्या मेंदूला ना ताण देऊन जास्तीत जास्त तुमचा मेंदूचा केस पाडून त्याच्यातला जो अर्क येईल ना तो शेअर. की मला या विषयाकडे आता मला एक रफ ओळ सुचू शकते, मग त्याच्यावर अजून कुठला अँगल असू शकतो, वेगळ्या पद्धतीने कसं बघता येऊ शकतं, मग माझा मित्र याच्याकडे कशा नजरेने बघेल, परत या प्रवेशाचा फार गरजेचा असतो, तो बघेल, अजून कोण, पण मला कसं बघता येऊ शकतं त्याच्याकडे. तर तुमचा खुद का कहना म्हणतात की तुमचं म्हणणं काय आणि तुमचं म्हणणं तुम्ही कशा पद्धतीने तिथे मांडताय हे फार महत्वाचं आहे. म्हणून शेरामध्ये 2 ओळी असतात, तुमचं जी काय जमीन असेल तेवढ्याच ओळीमध्ये तुम्हाला गागर में सागर जास्तीत जास्त सगळं तुम्हाला ते सांगायचं असतं. हे ज्याला जमलं, ज्याला ते कसं जमलं आणि गझलेची वृत्ती ज्यानं ओळखून गझल लिहिली त्यालाच गझल जमली असं म्हणतायत. पण खरंच सांगायचं जर तुम्ही शेवटपर्यंत विद्यार्थी जर राहिलात तर तुम्हाला जास्तीत जास्त शिकता येतं. ज्या क्षणी तुम्ही म्हणालात नाही मला गझल येत, त्या क्षणी तुमचं शिक्षण खुंटतं. मग तुमचं अजून त्यात कंगोरे येतं, तुम्हाला काही कळतच नाही. म्हणजे मला येतं मीटरमध्ये असं नाही. गझल ही शिकतच राहण्याची ही एक प्रक्रिया आहे. नवीन नवीन मगाशी सांगितलं सर, रेक्ता म्हणून एक वेबसाईट आहे गुगलला, तिथे जा. तिथे असंख्य शेर असतात, असंख्य गझला असतात. एक ठरवा, तुम्हाला खरोखर गांभीर्याने गझल लिहायची असेल तर मारून मुटकून वैद्यबुवा नकोय. आता बघा ही पण म्हणाली, आता या म्हणीत पण सगळं मला म्हणायचं तुम्हाला समजलं ना की मारून मुटकून तो डॉक्टर त्याला प्रॉपर त्याला व्यवस्थित ज्ञान घ्यायचं असेल तर अभ्यास केला तर मारून मुटकून वैद्यबुवा घातलाय म्हणून मग तो उपचार काय करणार. तसं तुम्ही गांभीर्याने तुम्हाला जर गझल लिहायची असेल तर तुम्ही गझल, चांगल्या गझल वाचा, मराठी गझल वाचा, हिंदी उर्दू गझल वाचा, ज्या भाषेतल्या गझला समजतात त्या भाषेतल्या गझला वाचा. याने कशा प्रकारे, अरे मानवी भावविश्व एकच आहे. तुम्ही कुठे गेलात तर माणसाचं शरीर, श्वास घेणं, सोडणं, डोळ्यांनी बघणं, आपली स्पर्शेंद्रिय जी आहेत ज्ञान सगळ्यांना सेमच आहेत ना. पण प्रत्येकाचा अनुभव घेण्याची पद्धत वेगळी असू शकते, मांडण्याची पद्धत वेगळी असू शकते. ती तुम्ही स्वतः विकसित करणं गरजेचं आहे. मला बाबा असं म्हणायचं, मला हा विषय असा मांडायचा आहे, त्याला स्वतःची शैली म्हणतात. ते तुम्ही हळूहळू शिकलात की मग तुम्ही गझलेकडे पहिलं पाऊल टाकलं असं म्हणता येईल. गझल जमली म्हणजे पहिलं पाऊल टाकलं. मग तिथून हळूहळू तुम्हाला जे कोणी तुमचे जाणकार असतील काय असतील त्यांना विचारायचं कसं झालं, एवढ्यावर तुम्ही ती गझल तुम्ही आत्मसात करू शकता. ते पाळून, बाकीचे घटक नियम पाळून सराव करण्यासाठी तुम्हाला सांगितलं गाण्यासाठी, म्हणजे कसं सराव करायचा. तर मला हळूहळू जमल्यानंतर मग जे गझल जे नियम सांगितले ते पाळावेच लागणार आहेत. फक्त वृत्त म्हणजे गझल नव्हे, फक्त तुम्ही ते शब्द म्हणजे गझल नव्हे, तर या सगळ्या नियमांना अनुसरून जेव्हा तुम्ही रचना लिहाल तेव्हा ती गझल होईल.
एल्गार हा जो सुरेश भटांचा गझल संग्रह आहे त्याच्यामध्ये शेवटी गझलेची 12 खडी दिलेली आहे. तुम्ही एल्गार सुद्धा विकत घेऊ शकता, ते मिळतं सगळीकडे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जसं पण मी का आधी सांगितलं नाही मगाशी, आधी तुम्हाला वृत्त झालं नाही तर 12 खडी घेऊन तुम्ही काय करणार, आधी वृत्त शिकणं गरजेचं आहे. तर त्यामुळे तुम्ही ते एल्गार घेऊ शकता. माझा नंबर आहे, नाहीच मिळाला तर मला सांगू शकता, काय प्रॉब्लेम नाही. गझलला तुम्ही किती वयाचे आहात त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तुम्ही कसं लिहिताय, तुम्ही 80 वर्षी गझल चांगली लिहिली तरी तुम्ही ती चांगली गझल असणार आहे. एखादा 8 वर्षाचा मुलगा किंवा ज्याला मराठी उत्तम येतं, आजकालची लहान मुलं पण खूप चुणचुणीत असतात, 10 वर्षाचा 12 वर्षाचा, तो पण गझल लिहू शकतो, पण सगळे नियम पाळतो. मुळात हा जसं म्हटलं गझल हा याचा म्हणजे उगम जो आहे तो अरबी भाषेत झाला, तिथून ती फारसीमध्ये आली, तिथून विविध भाषांमध्ये, हिंदी उर्दूला पण खूप मोठा इतिहास आहे हिंदी उर्दू गझलचा. नंतर ती आपल्या भारतीय भाषांमध्ये वेगळी आली. उर्दू ही आपलीच भाषा आहे. जसं एक गंमत म्हणून सांगतो, गझलचा सराव, वृत्ताचा सराव कसा करायचा. अजून एक की आपण बघा कळत नकळत विडंबन करत असतो कुठल्याही गाण्याचं वगैरे, ते सुद्धा चांगलं एखादं जर वृत्तात असलेलं गाणं आपल्याला लक्षात आलं हे वृत्तात आहे, त्याचं पण तुम्ही विडंबन, चांगलं विडंबन, शब्द आपले बसवायचे, कविता ती. उदाहरण सांगतो, संदीप परेंचे जे आयुष्यावर बोलू काही आहेत त्याचं मी केलं होतं, किंवा मी मोर्चा नेला आहे नाही मी संप, त्याचंही केलं होतं. एक उदाहरण म्हणून सांगतो. आता ते आणि हे उत्तम विडंबन कसं असतं ते आपण, तो कवितेचा भाग आहे, तो आपण त्याच्याकडे जास्त नको जायला. की जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही, या त्यांच्या मूळ ओळी आहेत. आता मी काय केलं, एखादा खवय्या असेल तो काय म्हणेल, जरा चुकीचे जरा बरोबर खाऊ काही, चला दोस्त हो आठवडाभर खाऊ काही. तर काय केलं, मीटरचं मीटर आहे, वृत्त तेच आहे, काही नाही. आम्ही काय केलं, फक्त 2-3 शब्दच बदलले. जरा चुकीचे जरा बरोबर तिथे बोलू काही होतं. तुम्ही जर नीट लक्ष दिलं, बोलू गागा, खाऊ उ हा दीर्घ उ आहे, खाऊ आलं गागा ते बसवलं. आता खाली चला दोस्त हो, त्यांनी काय म्हटलं होतं, आयुष्यावर म्हटलं. मी काय आयुष्यावर. आता याच्यात अजून एक घटक आहे, तो लघु गुरुत्व, तुमच्या पुस्तकात कळेल तुम्हाला. म्हणजे जोडाक्षर जे असतात, जोडाक्षराच्या अगोदरचं जे अक्षर असतं, जोडाक्षराचा आघात जर अगोदरच्या अक्षरावर येत असेल तर ते गुरु होतं. त्याच्यानंतर वगैरे असतात, जे व्यंजनावर अनुस्वार असेल तर ते गुरु होतं. ह्या बऱ्याच गोष्टी आहेत, त्या तुम्ही पुस्तकात ते तुम्हाला समजून जाऊ शकता. कारण ते सगळं शिकू शकतं. हे महत्वाच्या गोष्टी कुठे सांगितल्या जात नाहीत, म्हणून मी इतर गोष्टींवर प्रकाश टाकला आज. तर खाली काय केलं मी, आयुष्यावर गा 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 काय, आठवडाभर तेच केलं. आणि परत खाऊ काही, म्हणजे बोलू काही तर खाऊ काही केलं. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं तुम्हाला. असा सुद्धा तुम्ही सराव करू शकता. वृत्ताचा सराव असा गमतीत करायचा. मित्रमंडळी कोण तुमच्या ओळखीची असतील. अजून एक गंमत सांगतो. आता कोणाचं जरी नाव संतोष वाघमारे आहे तर हे मीटर मध्ये नाव आहे, संतोष वाघमारे, गागा लगा लगा गा, असे नावांचे पण करायचं आपण. बाबा याचं नाव लिहिलं पण, संतोष, संत किती होणार, 2 मात्रा होणार, सवर अनुस्वार आहे ना, तोच्या 2 होणार, ची 1 होणार, वाच्या 2 होणार, घच्या 1 होणार, मारे मा 2. आता हे मात्रा पण झाल्या आणि अक्षर गण जर केलं तर संतोष वाघ मारे, गागा लगा लगा गा, असं. ही सुद्धा एक पद्धत आहे. 97 मराठीत सांगू, 9762 62 162 942 162942. जैसे गजल हम कह रहे हैं कि मराठी में भी उसे कर सकते हैं या किसी और भाषा में भी कर सकते हैं. हाँ, किसी भी भारतीय भाषा में. लेकिन ये तो गजल की उत्पत्ति ही फारसी से हुई, अरबी में हुई. पहले अरबी में हुई, वहां से फारसी में गई, वहां से बाकी सब भाषाओं में आ गई. नहीं, 10वीं शताब्दी में ये फारसी से शुरू हुआ. हाँ, उसका जो ओरिजिन है वो अरबी में है. अच्छा. वहां से फारसी में गया, लेकिन फारसी में उसका जो ज्यादा प्रचार हो गया, उसको इट ब्लूम्ड इन फारसी. मतलब बेसिक तो ये फारसी ही है. हाँ, फारसी माना जाता है, लेकिन उसका जो एक्चुअल गजल, ये वर्ड ही अरबी है. गजल जो है तो जो लिख के नुक्ता देके, ग के नीचे नुक्ता, ज के नीचे, ये जो है अरबी वर्ड है. वहां से वो फारसी में गई. फारसी में उसे अच्छा वहां पे ये मिला, जनाधार मिला,
वहां पे बहुत सारे साल वो आ गए, उसके बाद भारतीय भाषाओं में आ गए, उर्दू हो, हिंदी हो, ऐसे।